आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सहस्रामजी कोरोटे, बिरसा मुंडा क्रांती दलाचे संस्थापक माझे सहकारी दशरथजी मडावी, माझे सहकारी सुरेशजी झुरमुरे, डॉक्टर प्रकाश धोटे, डीजी रंगारी, आनंद सातदेवे, चेतन उईके, ज्ञानेश्वर वाघाटे, श्रीमती प्राध्यापक सुनंदा भुरे मॅडम, डॉक्टर सुजाता ताराम, संगीता सातदेवे, कृष्णा ब्राह्मणकर, विनोद काळे, श्यामला देशमुख, आरडी वाडी भस्मे, मिलिंद दामले, रामरतन रेला, रामेश्वर वाघोळे, केसी सहारे, प्राध्यापक देशमुख सर, किरण रामटेके, बबलू कटरे, विजयजी बाहेकर आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ या एका अभियानाअंतर्गत होणाऱ्या व्याख्यानाकरता आपण सगळे लोक एकत्र जमलो आहोत. थोडा आवाज नीट ऍडजस्ट करा. बेसिकली बोलण्याला सुरुवात करण्याआधी मी काही गोष्टींबाबत सूचना देतो, त्या कृपया आपण लक्षात घ्या. सगळ्यात पहिली महत्वाची सूचना, आपल्या सगळ्यांकडे एक अतिशय महत्वाचं यंत्र आहे, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. त्याला मोबाईल असं म्हणतात. हे जे मोबाईल नावाचं यंत्र आहे ते आल्यानंतर फोन उचललाच पाहिजे असा काही नियम नाही. त्यामुळे पहिलं काम करा की तो सायलेंट मोडवर टाका. चुकून मध्येच तो वाजता कामा नये. नंबर 2, कोणाचाही फोन आला तरी त्याला उत्तर न देता, जर तुम्ही उत्तर दिलं तर मी भाषण थांबवेल आणि माईक तिकडे पाठवेल. याचा अर्थ असा आहे की अतिशय महत्वाचं आहे, मग ते तुम्ही एकट्याने काय ऐकायचं आम्ही पण ऐकलं पाहिजे ना. त्यामुळे मध्ये कृपया बोलू नका. SMS-ने जे काही उत्तर पाठवायचं ते पाठवा. मित्रांनो, आता बरोबर 7:40 झालेली आहेत. मला माहित आहे आज कार्यक्रम उशिरा सुरू झाला, त्यात माझा काहीही दोष नाही. मी अतिशय वेळा पाळणारा माणूस आहे. मी 4 वाजताच गावात आलेलो होतो, देवरी गावामध्ये. जरा मेसेजची गफलत झाली. आम्हाला सांगण्यात आलं होतं की 6ला कार्यक्रम, 7ला सुरू होईल अंदाजे, कारण आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे 7च्या आधी होत नाही आणि त्यामुळे तो झालेला उशीर आहे. त्यामुळे आता मी किती वेळ बोलायचं आणि तुमची किती वेळ थांबण्याची तयारी आहे याच्यावर पुढचं आपलं संपूर्ण सेशन अवलंबून आहे. आता जर मी 1.5 तास बोललो तर 9:10 वाजतील. तर आपल्यापैकी 9:10 सगळे थांबायला तयार आहात? काही प्रॉब्लेम आहे? ठीक आहे. मला नेहमी पिन ड्रॉप सायलेन्स लागतो, मध्ये कृपया कोणी उठवू नका. मला माहित आहे काही लोकांची अडचण असते की त्यांना मधून मधून लघवीला उठावं लागतं. कृपया त्यांनी मागची आणि कोपऱ्यातली सीट पकडावी, म्हणजे ते उठल्यामुळे बाकी लोकही डिस्टर्ब होणार नाही आणि मीही डिस्टर्ब होणार नाही. कृपया याची काळजी घ्या. थोडा आवाज अजूनही घुमतोय असं मला वाटतं, नीट ऍडजस्ट करा. मित्रांनो, मधल्या काळामध्ये जानेवारी महिन्याच्या 1923 सालामध्ये, म्हणजे साधारणतः 1.5 वर्षापूर्वी, नागपूरमध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचे एक महाराज आले होते. आणि या महाराजांना आव्हान देण्याच्या प्रक्रियेमध्ये, एक्सपोज करण्याच्या प्रक्रियेमध्ये मला अनेक फोन येत असत, अनेक शिव्या देणारेही फोन येत असत. त्यामध्ये असा एक फोन आलेला होता आणि तो होता हरिद्वारच्या एका महंतांचा फोन. ते मला असं म्हणाले कि मानव साहब, आप जो काम कर रहे हो अंधविश्वास उन्मूलन का, वो बहुत अच्छा काम है और इस काम में हम शरीक होना चाहते हैं. मतलब बहुत आनंद की बात है.
आप अगर शरीक होना चाहते हैं तो आपका स्वागत है। लेकिन मानव साहब, हमारे मन में कुछ सवाल है, उन सवालों के जवाब हम आपसे चाहते हैं। आप में किसी भी प्रकार का अंधविश्वास बचा नहीं है? तो जी बिल्कुल नहीं बचा है, क्योंकि मैं पहले बहुत अंधविश्वासी था, उसी से ही बाहर आया हूं। इसलिए किसी भी प्रकार का कोई अंधविश्वास मुझ में नहीं है। मानव साहब, आपने ये संविधान पढ़ा है? बना लो जी हाँ पढ़ा है, पढ़ना ही पड़ता है। इसकी प्रीएम्बल यानी प्रस्तावना आपने पढ़ी है? तो जी हाँ पढ़ी है। इस प्रस्तावना की प्रीएम्बल की शुरुआत है वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग। इसका मतलब ये संविधान हम भारतीय लोगों ने लिखा, अपने आप को समर्पित किया। मैंने बोला जी बिल्कुल सही बात है, ऐसे ही इसका मतलब होता है। मानव साहब, जब इस संविधान में लिखा है कि ये संविधान हम भारतीय लोगों ने तैयार किया है और अपने आप को समर्पित किया है, तो ये संविधान की प्रस्तावना जब तैयार हुई थी तब आप हाजिर थे? जी नहीं था। कैसे मैं रह सकता था? क्योंकि 22 जनवरी 1947 में, यानी हमारे देश के स्वातंत्र दिन के 8 महीने पहले, पंडित जवाहरलाल नेहरू जी ने ये प्रस्तावना संविधान सभा में रखी और उस दिन इसको सम्मति मिली है। उस वक्त तो मैं पैदा ही नहीं हुआ था, मैं तो 51 साल में पैदा हुआ। फिर मानव साहब, जब आप इस संविधान का ये जो प्रस्ताव है, इसकी जो प्रीएम्बल है, प्रस्तावना है, वो तब रखी गई थी, तब आप हाजिर भी नहीं थे। इसके बावजूद आप मानते हो कि ये प्रस्तावना और ये पूरा का पूरा संविधान हम भारतीय लोगों ने लिखा है। ये आपका सबसे बड़ा अंधविश्वास है। काय मस्त बोलला होता। त्यावर उत्तर देताना मी त्यांना असं म्हणालो, महन जी आपकी बात बिल्कुल सही है। ये जो संविधान है वो हम सामान्य भारतीय लोगों ने, सामान्य भारतीय लोगों के लिए तैयार किया हुआ संविधान है। ये संविधान आप जैसे लोगों के लिए नहीं है। आप जैसे लोग जो ब्रह्मा के मुख से डायरेक्टली निर्माण होते हैं, पृथ्वी पर टपकते हैं, जिनका संविधान 2000 सालों से कम इस भारत पर राज कर रहा था, उसे मनुस्मृति कहते हैं। उस आपको, आप जैसे लोगों के लिए यह संविधान नहीं है। ये जो आपका संविधान था, जिसे मनुस्मृति कहते हैं, उसको गाड़कर ही ये संविधान निर्माण हुआ है। इसलिए आप इसको मानेंगे नहीं, ये समझने लायक बात। मला असं का बोलावं लागलं ते मला तुमच्या पुढ्यामध्ये नीट समजावून सांगायचं। खरं म्हणजे मी सार्वजनिक जीवनामध्ये गेली 52 वर्ष व्याख्यानाने फेंटतो आहे। वेगवेगळ्या सार्वजनिक चळवळींच्या माध्यमातून काम करत आलेलो आहे। गेले 43 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावानं काम करतो आहे। पण मी जनरली या विषयावर आजपर्यंत बोलत नव्हतो। कधी कॉलेज जीवनामध्ये असताना मनुस्मृती आणि या गोष्टींवर बोलत होतो, त्यानंतर मला बोलण्याची गरजच वाटली नाही। कारण आपला देश सातत्यानं पुढे जात होता आणि पुढे जाणाऱ्या देशामध्ये जुनी मडी उकरून काढण्याची आता काय गरज आहे, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटत। पण सध्या आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, मी तरुण भारतामध्ये काम केलेलं आहे। माधव वैद्य जे आरएसएसचे बौद्धिक प्रमुख राहिलेले, त्यांच्या हाताखाली मी शिकलेलो आहे, पत्रकारिता शिकलेलो आहे। दुसरे जे विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक दिबा घुमरे, त्यांच्या संस्थापकांपैकी एक, ते माझे दुसरे संपादक राहिलेले आहेत। पण याही लोकांना मी कधी मनुस्मृतीचं समर्थन करताना पाहिलं नव्हतं, ऐकलं नव्हतं। त्यांच्यासोबत अनेक परिसंवाद माझे झालेले आहेत, तरी कधी त्यांनी या गोष्टींचं समर्थन केलं नव्हतं। आज पहिल्यांदा मी या पद्धतीनं बोलणारी माणसं या देशामध्ये गेल्या 7-8 वर्षांमध्ये पाहतो आहे, जे जाहीररित्या या सगळ्या गोष्टींचं समर्थन करतात। एखादा धीरेंद्र कृष्ण महाराज जाहीररित्या बोलताना बोलतो कि आप मुझे साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा। आणि याचं हिंदू राष्ट्र कसं? याचा एक अतिशय प्रसिद्ध व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ आजही तुम्हाला युट्यूबवर पाहायला मिळेल। 2022 सालामधला हा व्हिडिओ आहे।
एक अछूत माणूस त्याच्या पायावर डोकं ठेवायला आला, अस्पृश्य माणूस, त्याचाच भक्त हा लाखो लोकांपुढे जोराने ओरडतो, ए अछूत हो तुम, हमें छुओ मत, हम ब्राह्मण हैं, तुम अछूत हो, हमें छुओ मत. 2022 मध्ये एखादा बाबा या पद्धतीनं जाहीररित्या बोलतो, त्याचा व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध असतो आणि भारतातलं सरकार त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा ऍक्ट टाकत नाही, त्याला कोणी दोष आहे असं मानत नाही. उलट त्याला हे सरकार, बीजेपीचं सरकार महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभर घेऊन यायचं. याचाच अर्थ मित्रांनो, आता संपूर्ण आपल्या देशामधलं वातावरण बदललेलं आहे. ज्यावेळी मी असं म्हणतो की श्याम मानव नावाचा एक माणूस बोलतो आहे, मी जातपात मानत नाही. माझ्या वयाच्या 19व्या वर्षी जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपली आडनावं जाती प्रदर्शक असतात, जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये आम्ही त्या काळामध्ये काम करत होतो. जनेऊ तोडो जाती तोडो नावाचं आंदोलन सुरू होतं. तेव्हा आम्ही आमची आडनावं बदलली. अनेक माझ्या मित्रांनी वेगळी नावं धारण केली, मी स्वतःला मानव नाव धारण केलं आणि तेव्हापासून मी मानव बनण्याचा प्रयत्न करत करत जगतो आहे. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये तर मी जात मानतच नाही, पण सामाजिक आणि वैचारिक जीवनामध्ये जात मांडण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ती वैचारिक भूमिका काय आहे ते तुम्हाला नीट माहिती आहे, मी एक्सप्लेन करण्याची गरज नाही. पण आज जे मी बोलतोय की श्याम मानव नावाचा मी माणूस बोलतो आहे, हे केवळ या संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे म्हणून मला असं म्हणताय. या संविधानाने या देशामधल्या प्रत्येक माणसाला पहिल्यांदा माणूस म्हणून अस्तित्व दिलेलं आहे. माणूस म्हणून त्याचं श्रेष्ठत्व, माणूस म्हणून त्याचं अस्तित्व स्वीकारलेलं आहे. त्याला सगळ्या माणसांच्या बरोबरीचा अधिकार दिलेला आहे. माणूस म्हणून त्याचं कर्तव्य बजावण्याची त्याच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. आणि पहिल्यांदा या देशामधल्या सर्वसामान्य माणसांना माणूस म्हणण्याची, माणूस म्हणून घेण्याची क्षमता प्राप्त झालेली आहे. मला जर परंपरागतरित्या बोलायचं झालं तर मला काय बोलावं लागलं? मला म्हणावं लागलं असतं, कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळं मला म्हणावं लागलं असतं की श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. ही या देशामधल्या सर्वसामान्य माणसाची ओळख राहिलेली आहे. तुम्ही म्हणाल नाही हो सहज असं नाहीये, ते काय असतात, वेगवेगळे लोक असतात, कोणी क्षत्रिय असतात, कोणी काय असतात, कोणी 96 कुळी असतात, कोणी असं असतं, कोणी तसं असतं. आणि म्हणून मला तुमच्यापर्यंत काही महत्वाच्या गोष्टी पोहोचवायच्या. 1899 सालची गोष्ट. शाहू महाराज नावाचे कोल्हापूर संस्थान मधले राजे, छत्रपती शिवाजी राजांचे वंशज, हे तिथल्या नदीमध्ये स्नान करत होते. त्यांचा ब्राह्मण त्यांच्या पदरी नोकर असलेला तो त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होता. एका ब्राह्मण मित्राने त्यांच्या लक्षात आणून दिलं की हा ब्राह्मण तुमचा जो पुजारी आहे तो मंत्र म्हणतो आहे, हे मंत्र पुराणातले आहे, वेदांमधले मंत्र तो म्हणत नाही आहे. स्वाभाविक शाहू महाराजांनी त्याला विचारलं, बाबा रे तू माझ्या पुढ्यामध्ये पुराणातले मंत्र का म्हणतोय, वेदातले का नाही म्हणत? त्यावर त्यांच्या पदरी अनेक वर्षांपासून नोकर असलेला, त्यांच्याकडनं पगार घेत असलेला तो ब्राह्मण त्यांना म्हणाला, राजे महोदय, तुम्ही जरी राजे असला तरी जन्माने तुम्ही शूद्र आहात आणि शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही. मला जरी वेदांमधले मंत्र येत असले तरी मी तुमच्या पुढ्यामध्ये त्यामुळे ते म्हणू शकत नाही. तुम्हाला केवळ पुराणातले मंत्र ऐकण्याचा अधिकार आहे, म्हणून मी तुमच्या पुढ्यामध्ये पुराणातले मंत्र म्हणतो आहे. शाहू महाराज राजे होते, अत्यंत कर्तृत्ववान होते. स्वाभाविकच त्यांना राग आला, त्यांनी त्याला काढून टाकलं, त्याच्या नोकरीवरनं त्याला काढून टाकलं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लागली, पुण्यामध्ये भली मोठी आग लागली. त्यावेळेस बाळ गंगाधर टिळक, ज्यांना आपण लोकमान्य टिळक म्हणून ओळखतो, त्यांनी काही लेख लिहिले, काही अग्रलेख लिहिले. कारण महाराष्ट्रावर चर्चा सुरू झाली की शिवाजी राजांचे वंशज आहेत शाहू महाराज, ते क्षत्रिय आहेत.
मग काही लोक म्हणायला लागले ते शूद्र आहेत. आणि या चर्चेबद्दल बोलताना काँग्रेसचे पुढारी लोकमान्य टिळक असं म्हणतात, शाहू महाराज क्षत्रिय आहेत ते शूद्र आहेत ही चर्चा निरर्थक आहे. या चर्चेला काही अर्थ नाही. कारण कलियुगामध्ये केवळ दोनच वर्ण शिल्लक आहे, एक ब्राह्मण वर्ण आणि दुसरा शूद्र वर्ण. क्षत्रिय वर्ण आणि वैश्य वर्ण कलियुगामध्ये रद्दबादल केलेला आहे, सस्पेंड केलेला आहे. त्यामुळे शाहू महाराज हे शूद्रच आहेत. त्या ब्राह्मणाने एका शूद्रापुढे वेदांमधले मंत्र म्हटले नाही, हे त्याचं धार्मिक कृत्य होतं, धर्मसंमत कृत्य होतं. उलट शाहू महाराजांनी त्याला नोकरीवरनं काढून टाकलं, हा त्याच्यावरचा अन्याय आहे आणि हे धार्मिक कृत्य नाही, म्हणजे हे अधार्मिक कृत्य आहे. स्वाभाविकच लोकांनी प्रश्न विचारले की शाहू महाराज शिवाजी राजांचे वंशज आहेत. शिवाजी राजे जर क्षत्रिय होते तर शाहू महाराज पण क्षत्रिय. त्यावर लोकमान्य टिळक लिहितात, काँग्रेसचे पुढारी लिहितात. एक लोकमान्य टिळक उद्या जाऊन काँग्रेसचे सर्वोच्च पुढारी बनतात देशामधले. ते लिहितात की शिवाजी राजांना तात्पुरता अपवाद केला होता गागा भट्टानं. तुम्हा सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे. 1674 साली शिवाजी राजांना राज्याभिषेक झाला. शिवाजी राजे आपल्या जीवनामध्ये अस्पृश्यता पाळत नसत. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करत असत. त्यांनी महारांना किल्लेदार बनवलं, सेनापती बनवलं, रामोशांना किल्लेदार बनवलं, सेनापती बनवलं, मुस्लिमांना बनवलं, सगळ्यांना सोबत घेतलं आणि सुराज्य निर्माण केलं. म्हणून आपण सगळे शिवाजींना एवढं मानतो. या शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक करण्याचा प्रसंग आला त्यावेळेस महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणानं, त्यांच्या पदरी नोकर असणाऱ्या ब्राह्मणानं सुद्धा संमती दर्शवली नाही, उलट विरोध केला. कारण मनुस्मृतीमध्ये स्पष्ट आदेश आहे की शूद्रानं राजा बनता कामा नये. आणि शिवाजी महाराज शूद्र आहेत, त्यांना राजा बनण्याचा अधिकार नाही आणि त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक शक्य नाही. आणि म्हणून मग शिवाजी राजांनी काय केलं की त्यांनी काशीवरनं गागा भट्टाला बोलावलं. तोही केवळ दक्षिणेच्या मोहापायी आला. त्याला एवढी दक्षिणा दिली राज्याभिषेक करण्याच्या मोबदल्यामध्ये की त्याच्या सहकार्यांच्या आणि त्याच्या खांद्यावर ते सोनं नाणं जड जवाहीर नेता येत नव्हतं. त्यांना ते प्राण्यांवर नादून द्यावं लागलं होतं. एवढं जड जवाहीर त्याला दिलं होतं. या प्रसंगाबद्दल लोकमान्य टिळक लिहितात. ते म्हणतात की शिवाजी राजांबाबत गागा भट्ट या ब्राह्मणाने केवळ तात्पुरता अपवाद केला होता. तात्पुरता अपवाद याचा अर्थ नेमका असा होतो की राज्याभिषेक करण्यापुरतं त्यांना क्षत्रिय बनवलं होतं. म्हणजे राज्याभिषेक होण्याच्या आधी सुद्धा ते शूद्र होते, राज्याभिषेक झाल्यानंतर सुद्धा ते शूद्र आहेत. आणि त्यामुळं शाहू महाराज आणि शिवाजी राजांचे सगळेच्या सगळे वंशज हे शूद्र आहेत. हा 1899 सालचा इतिहास मी तुम्हाला का सांगतोय? या देशामध्ये गेली 2000 वर्ष कधी हिंदू राजे राहिले, काही शूद्र राजे जरी राहिले, तरी या देशामध्ये नेहमी मनुस्मृतीचं राज्य प्रस्थापित राहिलेलं आहे. या देशामध्ये मुस्लिम राजे 700-800 वर्ष राहिले आणि तरी मनुस्मृतीचं राज्य या देशावर राहिलेलं आहे. या देशावर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं. 90 वर्ष एक क्षत्रिय राज्य होतं 1857 ते 1947. आणि तरीही या देशावर राज्य होतं ते मनुस्मृतीचं होतं. हे तुमच्या लक्षात यावं याकरता मी हा प्रसंग सांगतो. कारण हा कालावधी लोकमान्य टिळकांचं 1899 साल हे अक्षरशः इंग्रजांचं संपूर्ण एक क्षत्रिय साम्राज्य एस्टॅब्लिश झालेलं आहे त्या काळातला हा भाग आहे. ही या देशामधली सर्वसामान्य माणसांची ओळख राहिलेली आहे. आता माझ्या तुमच्या पुढ्यामध्ये एक साधा प्रश्न आहे. लोकमान्य टिळक जरी या विचारांचे असले, ज्याला आपण ब्राह्मी मनोवृत्ती असं म्हणतो, तरी त्यांचं कार्य तर मोठं होतं.
त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये अत्यंत मोलाचं योगदान उचललं होतं. काँग्रेस वाढवण्यामध्ये अत्यंत मोलाचं योगदान त्यांचं होतं, हे आपल्याला नाकारता येत नाही. मी तुम्हाला साधा प्रश्न असा करतो, कारण 1920 सालापर्यंत लोकमान्य टिळक या देशामधले सर्वोच्च स्वातंत्र्य आंदोलनाचे पुढारी ठरलेले होते, काँग्रेसचे पुढारी ठरलेले होते. अशाच विचारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं आंदोलन चालत राहिलं असतं. 1947 साली अशाच विचारांचा एखादा माणूस या काँग्रेसचं नेतृत्व करत राहिला असता, या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं, तर या पद्धतीची राज्यघटना निर्माण होऊ शकली असती काय? आणि अतिशूद्र जातीमध्ये जन्मलेल्या आंबेडकरांना राज्यघटना लिहिण्याची आणि ती सादर करण्याची संधी मिळाली असती काय? याचा जरा शांतपणे विचार करून पहा. इंग्रजांचं राज्य असताना मी बोलतो आहे. आपल्यापैकी अनेकांची समजूत अशी आहे की इंग्रजांच्या हस्तक्षेपामुळे हे शक्य झालेलं आहे, ते डोक्यातनं काढून टाका. प्रत्यक्षामध्ये काय घडलंय ते आपण जरा समजून घेतलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला देश कसा इथपर्यंत येऊन पोहोचला हे कळणार नाही. 1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. महात्मा गांधी आफ्रिकेमधनं 1915 साली भारतामध्ये आले होते. त्यांना आता 5 वर्ष झाली होती. वेगवेगळ्या पद्धतीचे चळवळी ते करत होते, सत्याग्रह करत होते. निळीचा सत्याग्रह त्यातलं सगळ्यात मोठं आंदोलन. पण अजून ते काँग्रेसचे महत्वाचे पुढारी नव्हते. पण एक उदयोन्मुख पुढारी लोकांना वाटत होते, ज्यांच्या भोवताल हजारोंच्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं लोक गोळा होत आहेत. 1920 साली लोकमान्य टिळकांचा जेव्हा मृत्यू झाला, तेव्हा नागपूरला काँग्रेसचं अधिवेशन भरण्याचं आधीच ठरलेलं होतं. पण लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला म्हणून गांधींकडे त्याचं अध्यक्षपद आलं. 25 डिसेंबर 1920 साली या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये अंत्यज संमेलन होतं. त्या संमेलनामध्ये महात्मा गांधी बोलायला लागले. त्यावेळेस त्यांना महात्मा म्हटलं जात नसे, गांधी म्हटलं जात असे. गांधी काय म्हणाले? मैं एक हिंदू हूं, मैं रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं अपने आप को सनातनी हिंदू कहता हूं, लेकिन मेरे धर्म में जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप है और इस पाप को मिटाना मैं अपना कर्तव्य मानता हूं। जो भी इंसान जाति के आधार पर भेद करता है, उच्चता और नीचता मानता है, वो कभी भी सनातनी हिंदू नहीं हो सकता। तोपर्यंत संपूर्ण ही जी काँग्रेस होती ती प्रामुख्यानं अत्यंत सुशिक्षित वकील लोक, त्यामध्ये काही उच्चभ्रू लोक पण जे अतिशय चांगले शिकलेले आहेत, अशा लोकांची काँग्रेस प्रामुख्यानं होते. स्वाभाविकच लोकांनी उभं राहून प्रश्न विचारले गांधींना. गांधी जी, आप तो भगवत गीता को बहुत मानते हो, भगवत गीता के वचन श्लोक उसको हम बार बार हमें सुनाते हो। भगवत गीता में ऐसा कहा है, वेदों का जो ऋग्वेद है उसके पुरुष सूक्त में ये कहा है, इतना ही नहीं तो मनुस्मृति में भी कहा है, फिर भी आप ऐसा तैसा बोल रहे हो। काय म्हटलेलं आहे यामध्ये? ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मणांचा जन्म झाला, बाहूंमधनं क्षत्रियांचा जन्म झाला, मांड्यांमधनं वैश्यांचा जन्म झाला आणि या देशामध्ये जे बहुसंख्य शूद्र आहेत त्यांचा पायामधनं जन्म झालेला आहे. हे जर धर्मवचन आहे तर त्याला तुम्ही कसा काय विरोध करता आहात? त्यावर ज्या महात्मा गांधींना काँग्रेसमध्ये 99% किंवा 98% हिंदू आहेत हे माहित आहे, हिंदूंचंच आपल्याला नेतृत्व करायचं आहे हे माहित आहे, यांच्या माध्यमातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे हे माहित आहे, त्याच लोकांपुढे महात्मा गांधी म्हणतात, मेरे धर्मग्रंथों में कुछ भी कहा हो, फिर भी जो मेरे सद्विवेक को जचता नहीं, मानव जाति के लिए जो हितकारक नहीं, उन बातों को मैं स्वीकारूंगा नहीं। आणि पुढचं त्यांचं वाक्य आहे की हमारे धर्म ग्रंथों में
कई मनगढंत चीजें कही गई है. मनगढंत म्हणजे तोंडाला येईल त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि तिथून मित्रांनो महात्मा गांधींनी पुढे झालेल्या महात्मा शब्द त्यांना चिकटला. या गांधी नावाच्या माणसाने काँग्रेस बदलवत नेली. वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी आपल्या चळवळीमध्ये समाविष्ट करून घेतलं. वेगवेगळ्या धर्मांमधल्या लोकांना प्राधान्य दिले. त्यामध्ये मुस्लिम सहभागी झाले, ख्रिश्चन सहभागी झाले, शीख आणि बौद्ध आणि जैन सहभागी झाले, हिंदू सहभागी झाले, अस्पृश्य सहभागी झाले, सगळ्या प्रकारचे लोक सहभागी झाले. आणि केवळ पुरुषच सहभागी झाले असं नव्हे, तर या देशामध्ये ज्या स्त्रिया कधी घराच्या बाहेर पडत नसत त्या स्त्रियांना अतिशय मोठ्या संख्येनं आपल्या आंदोलनामध्ये सहभागी करून घेतलं. आणि ह्या स्त्रिया ज्यांचा हात उचलला जातो की नाही अशी आपल्याला शंका येईल अशा स्त्रिया इंग्रजांच्या सैनिकांच्या, इंग्रजांच्या पोलिसांच्या बंदुकांपुढे ताठ मानेनं उभ्या राहिल्या. जगाच्या इतिहासात एवढ्या बहुसंख्येनं स्त्रिया कधीही मैदानात आलेल्या नव्हत्या. एवढं क्रांतिकारक नेतृत्व या माणसानं पुढच्या काळामध्ये निर्माण. केवळ त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाची चळवळ नाही चालवली. त्या काळातले अनेक संघर्ष तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, बरे वाईट संघर्ष माहित. आधीचा गांधी आणि 1947 सालापर्यंत बदलत गेलेला गांधी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी नेहमी म्हणतो गांधी आणि आंबेडकर यांच्या संबंधामध्ये आंबेडकरांवर किती परिणाम झाला मला माहित नाही, पण आंबेडकरांच्या संबंधांमुळे गांधी मात्र बदलत गेले हे आपल्याला स्पष्टतः दिसतं. या गांधींनी आपल्या काँग्रेसच्या आंदोलनामध्ये ही चारही मूल्य पेरलीत. सगळ्यात पहिले समतेचं मूल्य. तुम्ही कोणत्याही जातीचे असा, कोणत्याही धर्माचे असा, सर्व माणसं समान आहेत, त्यांना समान वागणूक मिळेल. दुसरे बंधुतेचं मूल्य. सगळ्यांनी बंधुत्वानं आपण वागलं पाहिजे. आणि हे केवळ त्यांच्या आंदोलनाचा भाग होता, केवळ बोलणं नव्हतं, प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये ते उतरत होते. त्याही नंतर तिसरं मूल्य, ज्या देशामध्ये जो देश 2000 वर्ष गुलाम राहिला, गुलाम नाही राहणार तर काय, ज्या देशामध्ये केवळ क्षत्रियांनी हातामध्ये शस्त्र उचलायचं आणि लढायचं, आणि या देशामध्ये क्षत्रियांची संख्या कधीच 20% अधिक असू शकत नाही, त्यात 10% स्त्रिया त्या लढणार नाही, म्हणजे उरले 10% पुरुष क्षत्रिय, त्यांनी 100% लोकांचं संरक्षण करायचं. कारण त्या काळामध्ये तलवारीने लढाया होत असत, तीरकामठ्यांनी लढाया होत असत. त्यामुळे या चातुर्वर्ण्य संकल्पनेमध्येच भारत गुलाम राहणार हे ठरलेलं होतं. आणि त्या पद्धतीनं हा भारत 2000 वर्ष गुलाम राहिलेला. 10% माणसं 100% माणसांचं संरक्षण कधीच करू शकत नाही या पद्धतीच्या लढायांमध्ये. आणि त्यामुळे मित्रांनो, ज्या देशामध्ये 1 लाख इंग्रज येतात, इंग्रजांनी या देशामध्ये प्रवेश केला आणि 1947 साली देश सोडला, या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांची संख्या कधीही 1 लाखापेक्षा अधिक नव्हती. 1 लाख इंग्रजांनी 40 कोटी जनतेवर राज्य केलेलं आहे. जगाच्या इतिहासात असं कधी घडलेलं नाही. भारतात फक्त ते घडलेलं आहे. माझा एक संख्याशास्त्राचा प्राध्यापक नेहमी गमतीनं म्हणत असतो, हे जे 40 कोटी लोक 1947 साली होते, यांनी जर एकाच वेळी सकाळी सगळ्यांनी एकाच वेळी जर सू केली असती तर ती सू इतकी निर्माण झाली असते की त्यामध्ये 1 लाख इंग्रज डुबून मेले असते. एवढी मोठी ही संख्या आहे. ज्या देशामध्ये स्वातंत्र्याची आसच नव्हती, त्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण केली. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे याची आस निर्माण केली. या चारही मूल्यांची खऱ्या अर्थानं रुजवणूक काँग्रेसच्या आंदोलनामधनं केली. हे मुद्दा मी काँग्रेसवाल्यांना आवर्जून सांगतो आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झालं, राष्ट्रीय सरकार बनणार हे नक्की झाले, त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू या राष्ट्रीय सरकारचे पंतप्रधान बनणार हे नक्की झाले, त्यावेळेस महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरूंना असं म्हणतात, त्यावेळेस सरोजिनी नायडू त्यांच्या सोबत असते, ते असं म्हणतात की तुमच्या राष्ट्रीय सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही लॉ मिनिस्टर म्हणून घ्या.
कारण बाबासाहेब आंबेडकर जर लॉ मिनिस्टर झाले तर आता राज्यघटना बनते आहे. त्या प्रक्रियेमध्ये त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा असू शकेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामध्ये असतील तर ते या देशामधल्या शेवटच्या माणसांना आणि स्त्रियांना योग्य न्याय देतील. त्यावर प्रश्न असा विचारण्यात आला, कारण ऑलरेडी काँग्रेसचा नव्हे त्यावेळेसच्या ज्या लोकांनी तयार केलेला होता तो ड्राफ्ट ऑलरेडी संविधानाचा तयार होता. त्यामध्ये राव नावाच्या एका वकिलांचा अतिशय मोठा वाटा होता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावर हातही फिरवला होता आणि सगळे बॅरिस्टरच होते त्या काळामध्ये काँग्रेसमध्ये सुद्धा. मग त्यांनी असं म्हटलं की आंबेडकरांचं आणि आपलं फारसं जमत नाही, ते वेगळ्या पक्षाचे आहेत, त्यांच्यावर ही जबाबदारी जाईल या पद्धतीनं करण्याची काय गरज आहे, आपण पण करू शकतो. आपल्या काँग्रेस पक्षात पण खूप लोक आहेत ना. त्यावर महात्मा गांधी प्रतिप्रश्न करतात की आपल्याला काँग्रेसचा जाहीरनामा तयार करायचा आहे, काँग्रेसची राज्यघटना तयार करायची आहे की देशाची राज्यघटना तयार करायची आहे. नेहरूंना हा मुद्दा पटतो आणि नेहरू स्वतः आंबेडकरांना भेटायला बोलावतात. आंबेडकरांना ते विनंती करतात की तुम्ही माझ्या मंत्रिमंडळामध्ये लॉ मिनिस्टर म्हणून या. गांधींचं म्हणणं असं आहे की तुम्ही आलात तर तुमचा खऱ्या अर्थानं राज्यघटना निर्माण होण्यामध्ये मोलाचा वाटा असू शकेल आणि तुम्ही जर तिथे असाल तर शेवटच्या माणसाला आणि खऱ्या अर्थानं सगळ्याच्या सगळ्या स्त्रियांना अतिशय योग्य न्याय मिळेल. बाबासाहेबांचं आणि काँग्रेसचं जमत नव्हतं. प्रचंड मोठे वाद होते आणि तरीही बाबासाहेबांनी मोठ्या मनानं ही विनंती मान्य केली, लॉ मिनिस्टर म्हणून यायचं कबूल केलं. आता प्रश्न असा होता की संविधान सभेच्या ऑलरेडी निवडणुका झालेल्या होत्या. त्यामध्ये 389 माणसं निवडून आलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगालमधनं निवडून आले होते आणि त्यानंतर या देशाची फाळणी झाली. फाळणी झाल्यानंतर जो भाग बाबासाहेब निवडून आले तो भाग पाकिस्तानात गेला. त्यामुळे कायद्याप्रमाणे आणि नियमाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तानच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट होऊ शकत होते, सम्मिलित होऊ शकत होते, पण भारताची राज्यघटना निर्माण करण्यामध्ये सम्मिलित होऊ शकत नव्हते. त्यावर तोडगा काढण्यात आला. मुंबई प्रांतामध्ये M.R. जयकर नावाचे गृहस्थ ऑलरेडी या संविधान सभेवर निवडून आले होते. त्यांना राजीनामा द्यायला लावण्यात आला. त्यांनी तो मोठ्या मनानं आंबेडकरांकरता राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जुलै 1947 मध्ये निवडून आणलं. काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून आणलं. काँग्रेसवाल्यांनो हा इतिहास जरा छाती ठोकपणे आत्मविश्वासानं सगळ्यांना सांगत चला, कारण हा इतिहास लपवून ठेवलेला आहे, दडवून ठेवलेला आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रीतसर या काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये सामील झाले. 15 ऑगस्टला हे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थानं लिगली अस्तित्वात आलं आणि 22 ऑगस्टला संविधान सभेने ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे ही जबाबदारी सोपवली आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण कौशल्याचा अतिशय सुंदर वापर करून या पद्धतीचं संविधान निर्माण केलं. हे संविधान महात्मा गांधींची इच्छा, त्यांच्या मूल्यांचा आग्रह, पंडित जवाहरलाल नेहरूंचा 100% पाठिंबा, कारण पंतप्रधानांच्या पाठिंब्याशिवाय शक्यच झालं नसतं, आणि डॉक्टर बाबासाहेबांचं बुद्धीचातुर्य. जरी ड्राफ्ट बऱ्यापैकी आधी तयार होता तरी त्यातली प्रत्येक गोष्ट 299 सदस्य होते, त्यामध्ये मेजॉरिटी सदस्य हे काँग्रेसचे होते. त्यामध्ये अनेक माणसं टिळकांच्या विचारांची होती आणि तरीही त्यांना नीट समजावून सांगणं, त्यांच्याकडे प्रत्येक मुद्दा उतरवणं, आणि जगातलं हे पहिलं संविधान आहे जे बहुमतानं संमत झालेलं नाही, एक मतानं संमत झालेलं आहे, आणि हे सगळ्यात मोठं कौशल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. त्यामुळे मित्रांनो हे संविधान या पद्धतीनं तयार झालेलं आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. या संविधानानं या देशामधल्या माणसांना पहिल्यांदा ही 4 मूल्य बहाल केली.
पहिलं समानता, इक्वॅलिटी. तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आला असाल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आला असाल, कोणत्याही लिंगामध्ये म्हणजे स्त्री असाल किंवा पुरुष असाल, तरी तुम्ही सगळे समान आहात. बंधुता, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, वेगवेगळ्या भाषेच्या लोकांनी एक दुसऱ्यासोबत बंधुभावाने राहावं. तिसरं स्वातंत्र्य, प्रत्येकाला सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळेल लोकशाहीच्या मर्यादेमध्ये, ज्या मर्यादा असतात त्या लक्षात घेऊन. आणि चौथं न्याय. न्याय म्हणजे कोर्टातला न्याय नाहीये. न्यायाची व्याख्या प्रस्तावनेत केलेली आहे. आपल्यापैकी प्रत्येकानं प्रस्तावना वाचली आहे म्हणून मी तुमच्या पुढे पुन्हा वाचत नाही. पण न्याय म्हणताना असं म्हटलेलं आहे, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय. आर्थिक न्याय याचा अर्थ बरोबरीचं नातं, गरीब श्रीमंतांमध्ये फार भेद राहता कामा नये, प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे, हा त्या आर्थिक न्यायाचा अर्थ होतो. सामाजिक न्याय याचा अर्थ प्रत्येक माणसाला बरोबरीनं वागवलं पाहिजे. राजकीय न्यायाचं आपल्याला माहितच आहे, त्याबद्दल मी वेगळं बोलण्याची गरज नाही. प्रत्येकाला एकच मत आहे, चाहे एखादा टाटा असो किंवा एखादी गरीब स्त्री असो, दोघांनाही एकाच मताचा अधिकार आहे, दोघांनाही बोलण्याचा अधिकार आहे, आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. या पद्धतीचं स्वातंत्र्य पहिल्यांदा आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आता मित्रांनो, हे मी तुमच्या पुढ्यामध्ये बोलत असताना मला काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून दिल्या पाहिजे. मी स्वतःला हिंदू म्हणवतो आणि हिंदू म्हणवण्यामध्ये मला कोणतीही लाज वाटत नाही, कारण भारतीय परंपरेमध्ये हिंदू हा धर्मच नाहीये, ती एक कल्चर आहे आणि त्या कल्चरमध्ये वेगवेगळ्या विचारधारा राहिलेल्या आहेत. यामध्ये नास्तिक परंपरा राहिलेली आहे, चार्वाक परंपरा आहे, लोकायत परंपरा आहे. या दोन्ही परंपरांमध्ये देवही मानला जात नाही आणि वेदांचंही प्रामाण्य मानलं जात नाही. बौद्ध परंपरा आहे, जैन परंपरा आहे, या सुद्धा भारतीय परंपरा मानल्या जातात. या चारही नास्तिक परंपरा मानल्या जातात. ज्या 6 आस्तिक परंपरा आहे त्यामध्ये सांख्य दर्शन नावाची एक परंपरा आहे, त्यामध्ये ते देव मानत नाही पण वेदांचं प्रामाण्य मानतात, म्हणून त्याला आस्तिक परंपरा असं म्हटलं जातं. म्हणजे या देशामध्ये वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळे विचार धारण करण्याचा अधिकार असताना सुद्धा ते भारतीय संस्कृतीचा भाग आहे आणि त्यामुळं मला या भारतीय संस्कृतीचा एक हिस्सा आहे असं म्हणण्यामध्ये कधीही काही वाटत नाही. पण मी नेहमी आग्रहानं सगळ्यांना म्हणत असतो की आपण जर स्वतःला हिंदू समजत असू तर कधी ना कधी आपण मनुस्मृती वाचली पाहिजे. त्याशिवाय आपण काय होतो आणि कुठून कुठपर्यंत येऊन पोचलो हे आपल्याला कळणारच नाहीये. त्यातले काही उतारे मी फक्त तुमच्या पुढ्यामध्ये मांडतो आहे. मनुस्मृतीमध्ये स्पष्ट आदेश आहे की प्रत्येक माणसानं, शूद्र माणसानं, आणि टिळक विद्वान होते याबद्दल कोणाच्या मनात डाऊट असण्याची शक्यताच नाहीये आणि त्यांचा शब्द या क्षेत्रामधला अंतिम शब्द असला पाहिजे याबद्दलही डाऊट असण्याचं काही कारण नाहीये. टिळकांच्या व्याख्येनुसार ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेले माणसं वगळता बाकीचे सगळेच्या सगळे या देशामधले शूद्र आहेत. म्हणजे या देशामध्ये किमान 94 ते 95% लोक शूद्र आहेत. शूद्रांचं सगळ्यात मोठं कर्तव्य कोणतं? ब्राह्मणों की सेवा करना ही शूद्रों का मुख्य कर्म है. ब्राह्मणांची सेवा केली तरच शूद्रांना पुण्य लाभतं, त्यांना मोक्ष मिळू शकतो. इतर काहीही केल्याने त्यांना मोक्ष मिळत नाही आणि पुण्य मिळत नाही. हा पहिला मुद्दा झाला. आता दूसरा, यदि शूद्र गर्व से ब्राह्मण पर थूक दे तो उसके ओठ काट ले, पेशाब कर दे तो लिंग कटवा दे, उसकी ओर अपान वायु निकाले तो उसकी गुदा कटवा दे. आता हे वाचत असताना मी जेव्हा पहिल्यांदा हे वाचलं मला एक ठीक आहे, एखादा माणूस गर्वाने जर ब्राह्मणावर समजा थुंकला आणि त्याचे ओठ कापले, ठीक आहे, फार विचित्र आहे, पण ठीक आहे. एखाद्याने लग्नीच केली म्हणून लिंग कापलं, समजण्यासारखं आहे. पण मला तिसऱ्याचं कळलंच नाही. उसकी ओर अपान वायू निकाले तो गुदवा कटवा दे. अपान वायू म्हणजे पादणे. पादणेवर आपला कोणाचा कंट्रोल असतो का? आपले मोदी नेहमी 56 इंची छाती बडवून म्हणत असतात, ये मोदी की गॅरंटी है. आता इथे माईक असल्यावर मी जोराने आपटत नाही. ये मोदी की गॅरंटी है असं आपण म्हणणार का?
ये मेरी गारंटी है, जिंदगी में कभी भी मैं किसी के भी सामने पादूंगा नहीं. पॉसिबल आहे का? शक्य तरी आहे का? समजा समोरने एखादा ब्राह्मण महोदय येतो आहे, हा माणूस त्याला कुर्निसाद करतोय, नमस्कार करतो आहे आणि तेवढ्यात सुटलं तर दुधा टाकून टाकायचे. काय कशा पद्धतीचे नियम आहेत? एवढंच नव्हे तर ब्राह्मण की संपत्ति किसी भी स्थिति में राजा ने लेनी नहीं है. म्हणजे ब्राह्मणाची संपत्ती राजाद्वारा कधीही घ्यायची नाही, ताब्यात घ्यायची नाही, ती बळकवायची नाही किंवा ती जप्त करायची नाही, काही झालं तर. राजा यज्ञ करे धर्म के लिए, और हर यज्ञ करने के बाद ब्राह्मणों को स्त्री, पहिलं काय आहे? स्त्री, नंतर गृह, नंतर शय्या, वाहन आदी भोग साधक पदार्थ दे. राजाने धर्माकरता वारंवार यज्ञ करायचे आणि यज्ञ केल्यानंतर पहिल्यांदा स्त्री द्यायची, त्यानंतर वाहन द्यायचं, त्यानंतर शय्या द्यायची, घर द्यायचं आणि इतर भोगाच्या वस्तू द्यायच्या. म्हणजे स्त्रिया वाटायच्या राजाने दर यज्ञाच्या वेळी. आधीच मनुस्मृतीमध्ये स्पष्ट आदेश आहे की ब्राह्मण सगळ्या वर्णातल्या स्त्रियांशी लग्न करू शकतो, मर्यादा नाही. चारचं बंधन तिकडे, इकडे बिलकुल बंधन नव्हतं. माणूस ब्राह्मण स्त्रीशी लग्न करू शकायचा, क्षत्रिय स्त्रीशी करू शकायचा, शूद्र स्त्रीशी करू शकायचा, वैश्य स्त्रीशी करू शकायचा, एकापेक्षा अधिक स्त्रियांशी करू शकायचा. या झाल्या लग्नाच्या बायका आणि यज्ञामध्ये येणाऱ्या स्वतंत्र बायका. ही व्यवस्था ऑलरेडी मनुस्मृतीनं केली होती आणि केवळ व्यवस्था नव्हती, राजांना आदेश होता. तुम्हा सगळ्यांना माहित आहे की स्त्रियांना कोणताही अधिकार या देशामध्ये नव्हता. स्त्रीनं स्वातंत्र्य मराठी. जन्माला आल्यानंतर पहिले बापानं पाळायचं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलानं. ज्या मुलाला जन्म दिला त्याच्याच आज्ञेमध्ये राहायचं, त्यांनीच तिचं संरक्षण करायचं. तिला शिक्षणाचं स्वातंत्र्य नव्हतं, वेगळा विचार करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं आणि प्रतिलोम विवाह या देशामधला सगळ्यात मोठं पाप होतं. जर एखाद्या ब्राह्मण स्त्रीनं खालच्या जाती, खालच्या वर्णातल्या एखाद्या पुरुषाशी लग्न केलं, क्षत्रियाशी केलं, वैश्याशी केलं, शूद्राशी केलं, तर तिला होणारं मूळ हे चांडाळ असायचं, ज्याला गावामध्ये प्रवेश नसायचा. आज माझ्या 3 मित्रांच्या बायका ब्राह्मण आहेत. नरेंद्र जाधव म्हणून माझे मुंबईचे अध्यक्ष होते, त्यांची बायको ब्राह्मण आहे. दुसरे माझे मित्र रामदासजी आठवले यांची बायको ब्राह्मण आहे. तिसरे मित्र प्रकाश आंबेडकर यांची बायको ब्राह्मण आहे. तिघांची मुलं मनुस्मृतीनुसार चांडाळ आणि कुठे त्यांना गावात प्रवेश सुद्धा नाही. आज स्त्रियांना हे स्वातंत्र्य मिळालं की आपल्याला कोणत्या पुरुषासोबत लग्न करायचं हा माझा अधिकार आहे, त्याची जात पाहायची की नाही हा माझा अधिकार आहे, त्याचा वर्ण पाहायचा की नाही माझा अधिकार आहे. मला एखादा वर योग्य वाटला तर मी कोणत्याही जातीतल्या आणि कोणत्याही वर्णाच्या पुरुषाशी लग्न करू शकेल. हे अधिकार या राज्यघटनेनं बहाल केलेले आहे. शिक्षणाचे अधिकार बहाल केलेले आहे. विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे स्त्रियांना, इव्हन ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा अतिशय मोठे अधिकार या राज्यघटनेच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत. तुमची माझी किंमत काय होती हो? ब्राह्मण हत्या हे सगळ्यात मोठं पाप होतं. काही झालं तरी राजाने कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्राह्मणाची हत्या करता कामा नये. आणि तुमच्या माझ्यासारख्या 95% लोकांचं काय होतं? शूद्र की हत्या कुत्ता, बिल्ली, मेंढक की हत्या के समान है. म्हणजे तुमची माझी लायकी काय आहे? कुत्र, मांजर, बेडूक एवढी आपली लायकी आहे. ही या देशामधली इतक्या वर्षांची वस्तुस्थिती होती. हे जर आपण नीटपणे समजून घेतलं तर मित्रांनो, आज जे परिवर्तन झालेलं आहे त्याचं मूल्य खऱ्या अर्थानं आपल्याला कळेल. हे लोक हिंदू राष्ट्र आणू इच्छितात. मोहन भागवत जे RSS चे प्रमुख आहेत ते जाहीररित्या 2 वर्षापूर्वी बोलले 2022 मध्ये की हे जे संविधान भारतामध्ये निर्माण झालेलं आहे, त्यांनी आंबेडकरांचं नाव मुद्दाम नाही घेतलं. हे जे संविधान भारतामध्ये निर्माण झालेलं आहे ते संविधान युरोपीय मूल्यांनुसार तयार झालेलं आहे.
ते संविधान भारतीय मूल्यांनुसार नाही आणि म्हणून या संविधानामध्ये बदल करून ते भारतीय मूल्यांनुसार संविधान निर्माण केलं पाहिजे. कारण सगळी माणसं समान आहे, सगळ्यांना स्वातंत्र्य, सगळ्यांमध्ये बंधुत्व आणि सगळ्यांना समान न्याय हे भारतीय मूल्य नाही. ब्राह्मण जे मुखातनं जन्माला आले त्यांना विशेष न्याय हे या देशामधलं मूल्य आहे, ते यांना आणायचं आहे. पूर्वी हे बोलत नव्हते, पण यांचं सरकार नुसतं 8-9 वर्ष या देशामध्ये राहिल्या यांनी बोलायला सुरुवात केली आणि या पद्धतीनं मांडणी करायला सुरुवात. आता माझ्या पुढ्यामध्ये एक प्रश्न असा पडला की यांना हिंदू राष्ट्र आणायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय. कारण या देशामध्ये 80% लोक हिंदू आहेत. देशाचे सारेच्या सारे पंतप्रधान हिंदू राहिलेले आहेत, कारण शिखांना पण ते हिंदू मानतात, म्हणजे मनमोहन सिंग पण हिंदूच आहे. जर या देशामध्ये हिंदूंचंच राज्य ऑलरेडी आहे तर यांना हिंदू राष्ट्र वेगळं का आणायचा. आणि हे यांचं जे म्हणणं आहे ते वारंवार तुमच्या पुढे येतं. मी धीरेंद्र कृष्ण महाराजांचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. दुसरं उदाहरण आहे प्रदीप मिश्रा, पंडित प्रदीप मिश्रा. ते काय सांगतात, मैं हिंदू राष्ट्र लावूंगा मुझे साथ दो. त्यांचं हे म्हणणं तेच आहे. इकडेही येऊन गेले असतील या भागामध्ये. ते आपल्या पोरांना काय सांगतात, तुम्हें परीक्षा में अच्छा पास होना है, परीक्षा में अच्छा यश प्राप्त करना है, शंकर भगवान जी की पिंडी को वो बेल पन्ना चिपकाने का, परीक्षा में पास हो जाएंगे. तिकडे बाबासाहेब सांगून सांगून थकले, शिका मोठे व्हा. गाडगे महाराजांसारखा माणूस एकही वर्ग न शिकलेला तो सांगत होता, वाटेल ते करा, लागेल तर स्वतःचं डोकर विका, घरात दुसरं काही नसेल तर जेवणाचं ताट असेल तर जेवणाचं ताट विका, पण तो राहिले शिकवा. आणि आपले पंडित मिश्रा काय सांगतात, पिंडीला बेल लावा आणि पोरं पास होणार. त्याचं पुट्ट झालं नापास. पत्रकारांनी प्रश्न विचारला, तो म्हणाला वो क्या हो गया, भक्तों को बताते बताते मेरे पास समय नहीं बचा, बच्चे को बताना भूल गया इसलिए बच्चा फेल हो गया. हे हिंदू राष्ट्र आणणार. यांचा आणखी एक हिंदू राष्ट्र आणणारा आहे, त्याचं नाव आहे भिडे गुरुजी. आपण सगळे ओळखतो. भिडे गुरुजी जाहीररित्या म्हणतात, संत ज्ञानेश्वर, स्वंत शब्दच नाही वापरत ते, ज्ञानेश्वर तुकारामांपेक्षा सुद्धा मनु महाराज म्हणजे मनुस्मृती निर्माण करणारे मनु हे श्रेष्ठ आहे. अमरावतीमध्ये त्यांनी एक वाक्य वापरले, महात्मा गांधी ये एक मुसलमान मालिक की उपज है. स्पष्ट शब्दात ते बोलले की महात्मा गांधींची आई एका मुसलमान माणसासोबत, त्याच्या मालकासोबत, आणि त्यातून गांधींचा जन्म झाला. या लोकांना आमच्या आयांच्या चारित्र्याची चिवडाचिवड करण्याचा अधिकार कोणी दिला. असल्याच हलकट मनोवृत्तीच्या माणसांनी जिजाऊंबद्दल आणि शिवाजी राजांबद्दल याच पद्धतीचे उद्गार काढले होते, ज्याला आपण जेम्स लेन प्रकरण असं म्हणतो, ज्यावर मोठं आंदोलन संभाजी ब्रिगेड वगैरे सगळ्या लोकांनी केलेलं होतं, मराठा सेवा संघाने केलेलं होतं, अनेक वेगवेगळ्या संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. बरं, बोलला तर बोलला, हा ठीक आहे, आपण असं म्हणू याच्या डोक्यात काहीतरी आहे बा वेगळं. पण जेव्हा हा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला, त्यावेळेस या देशामधले, आपल्या महाराष्ट्रामधले माजी मुख्यमंत्री, सध्याचे गृहमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, ते म्हणाले, ते काहीही असलं तरी संभाजी भिडे हे आमच्याकरता परमप्रिय पूजनीय गुरुजी आहेत. एवढ्या हलकट मनोवृत्तीच्या माणसाचं परमपूज्य गुरुजी म्हणून समर्थन करणार या हलकट मनोवृत्तीच्या माणसांचं सरकार आपण चालू द्यायचं का? बिलकुल चालू देता कामा नये. त्यांना आपण घरी पाठवलं पाहिजे. या लायकीची ही माणसं. मित्रांनो, ही माणसं सत्तेच्या सोपानावर कशी चढली. मी स्वतः त्यांचा एक भाग राहिलेलो आहे, कारण जनता पार्टीचं गठन करण्यामध्ये माझाही वाटा राहिलेला आहे. ज्यावेळेस इंदिरा गांधींनी 1975 मध्ये या देशामध्ये आणीबाणी लागू केली, 25 जूनला 26 जूनला आम्ही पोस्टर्स लावले, 27 जूनला अटक झाली, 10 महिने जेलमध्ये काढले. जेलमधनं सुटल्यावरही 8-10 महिने आम्ही उपद्व्याप करतच होतो. त्यानंतर बाईंनी निवडणुका डिक्लेअर केल्या 77 साली. त्यामध्ये धडक पडत आम्ही जनता पार्टी गठन केलं. या जनता पार्टीत आमच्यासोबत कोण होतं? एक जामोदरावांचा पक्ष होता, फॉरवर्ड ब्लॉक, आणि दुसरा जनसंघ. जनसंघ म्हणजे बीजेपीचं पूर्वरूप.
यांना शेटजी बज्जीचं पार्टी असं म्हटलं जायचं. या लोकांना सोबत घेऊन 77च्या निवडणुकात दणकून मी काँग्रेसच्या विरुद्ध प्रचार केला, ज्यामध्ये माझ्या घरचेच लोक मोठमोठ्या पदांवर होते. एवढेच नव्हे तर 78च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दणकून प्रचार केला यांच्या विरोधात, काँग्रेसच्या विरोधात. नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये दणकून प्रचार केला आणि त्यानंतर मी निवडणुकीच्या राजकारणापासून अलिप्त राहून सामाजिक काम करत आलो. या माणसांना शेटजी बज्जीचे राज्य म्हटलं जायचं. यांचा एक आमदार निवडून यायचा नाही. जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामध्ये आले, जनता पार्टीमध्ये आले, त्यातनं मग यांचं बळ वाढत गेलं. त्यातनं बाहेर पडल्यानंतर यांनी बीजेपी, भारतीय जनता पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला. 1984 साली यांचे केवळ 2 खासदार निवडून आले आणि त्यांच्या लक्षात आलं की या पद्धतीनं आपण वाढणार नाही. त्यांनी एक धर्मसंसद आयोजित केली दिल्लीमध्ये. त्यामध्ये निर्णय घेतला, मथुरा, काशी, अयोध्या लेकर रहेंगे, आणि तिथून हे आंदोलन सुरू झालं अयोध्या. 1990 साली विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग लागू केला. त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून अडवाणींनी रथयात्रा काढली. सोमनाथ पासून त्याची सुरुवात झाली. त्याचा परिणाम असा झाला की 6 डिसेंबर 1992ला बाबरी मस्जिद पडली. बाबरी मस्जिद पडली नंतर त्यानंतर या देशामध्ये दंगली उसळल्या. 2000 लोक मारले गेले. मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री 2021 मध्ये झाले, 2001 मध्ये झाले आणि 2002 मध्ये गुजरात त्या काढून ज्या दंगली उसळल्या त्यामध्ये 2000 माणसं मारली गेली. हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या अनेक निवाड्यांमध्ये सरकार सक्रियपणे यामध्ये सहभागी आहे. या पद्धतीचे ताशेरे ओढलेले आहेत. गुजरात मधल्या अनेक केसेस मुंबईमध्ये शिफ्ट करण्यात आलेल्या होत्या कारण त्या सरकारवर कोर्टाचा विश्वास नव्हता. ही माणसं जी सत्तेचा सोपान करत गेलेली आहे ती यांनी सांप्रदायिक वातावरण या देशामध्ये निर्माण करून हिंदू मुस्लिमांचे बळी घेऊन प्रेतांच्या ढिगाऱ्यावरनं हे सत्तेचा सोपान करत गेलेले आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. असं हे शेटजी बज्जींचं राज्य आहे. आता अलीकडच्या काळामध्ये नव्या संसदेचं उद्घाटन झालं. तुम्ही सगळ्यांनी ते टीव्हीवर पाहिलं. नरेंद्र मोदी लोकशाहीमध्ये निवडून आलेले पंतप्रधान आहेत. सेंगोल हे जे प्रतीक आहे ते चौल राजवंशामध्ये एक चक्रवर्ती सम्राट जेव्हा दुसऱ्या चक्रवर्ती सम्राटाला स्वतःची सत्ता हस्तांतरित करत असे त्यावेळेस त्याचं प्रतीक म्हणून ते वापरलं जात असे. पंडित जवाहरलाल नेहरू यांना 16 ऑगस्ट 15 ऑगस्ट नंतर 1 दिवसाने किंवा 2 दिवसाने हा दक्षिणेतल्या ब्राह्मणांनी सेंगोल भेट म्हणून आणला. पंडित जवाहरलाल नेहरू सज्जन असल्यामुळे त्यांनी तो स्वीकारून कोपऱ्यामध्ये ठेवून दिला. कारण तसंही पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू या सगळ्याच्या सगळ्या काय असतात, वस्तू संग्रहालयामध्ये ठेवलेल्या असतात. पण आमच्या मोदींनी मात्र तिथून तो काढला. नव्या संसदेचं उद्घाटन करत असताना राष्ट्रपतींना मुद्दाम बोलावलं नाही कारण प्रोटोकॉलनुसार त्यांना महत्व द्यावं लागलं असतं आणि स्वतःला सेंगोलच्या माध्यमातून ब्राह्मणी मंत्रोच्चारांमध्ये चक्रवर्ती सम्राट म्हणून स्वतःला घोषित केलं. हे आपण डोळ्याआड करू नये. हे भटजींचं राज्य आहे. मित्रांनो, हे शेटजींचं राज्य कसं आहे हेही जरा लक्षात घ्या. अडाणीची संपत्ती 2014च्या आधी 7.8 अब्ज डॉलर होती. म्हणजे 8 अब्ज डॉलर आपण समजू घ्या. तीच 1922 मध्ये 268 अब्ज डॉलर झालेली आहे. 8 अब्ज डॉलरवरनं 268 अब्ज डॉलरवर एवढी संपत्ती वाढली. जगाच्या इतिहासात कोणाची संपत्ती एवढ्या वेगानं वाढलेली नाही. आज या देशामध्ये एवढी विषमता निर्माण झालेली आहे की मित्रांनो 1% जनतेकडे 3% संपत्ती, केवळ 3% संपत्ती, 50% जनतेकडे, निम्मे जनतेकडे केवळ 3% संपत्ती आहे आणि 40% संपत्ती केवळ 1% लोकांकडे आहे आणि त्यातूनही 22% जेवढे घराणे आहेत, कॉर्पोरेट घराणे आहेत, त्यांच्याकडे यातली मेजॉरिटी संपत्ती आहे.
एवढ्या मोठ्या भीषण प्रमाणावर गरिबी या देशामध्ये एका बाजूला निर्माण झाली आणि दुसऱ्या बाजूला शेठजींचं पोट दिवसेंदिवस वाढत गेलेलं आहे. त्यामुळे मोदींचं राज्य हे शेठजी आणि भटजींचं राज्य आहे. बरं, एक आपले मोदीजी कशा पद्धतीचे एखाद्या जमीनदाराचा पोरगा असतो, तो स्वतः एक पैशाची कमाई करत नाही. बापाची जमीन विकून विकून, बापाची संपत्ती विकून विकून स्वतः मस्त छान चौकीत जगतो. तसे आमचे मोदीजी आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सगळ्या पंतप्रधानांनी वेगवेगळ्या सरकारी कंपन्या तयार केल्यात, नवरात्र कंपन्या निर्माण केल्यात. या सगळ्या सरकारी कंपन्या कवडीमोल भावानं या माणसानं विकल्या, अजून विकणं सुरू आहे. स्वतः जगत असताना त्यांचं 8,400 करोड रुपयाचं विमान स्वतः करता घेतलं. 8 कोटीची कार स्वतःची आहे. 10 लाखाचा सूट घालतात, 1.5 लाखाचा गॉगल घालतात आणि वरून स्वतःला फकीर म्हणवतात. दिवसातनं कितीदा कपडे बदलतात तुम्हाला सगळ्यांना माहिती. एक गोष्ट निर्माण केली नाही, विकून विकून यांचं मस्त साम्राज्य सुरू आहे. असं हे पोरग याने सरकारी नोकऱ्या संपवल्या, आरक्षण बिलकुल संपवलं नाही. आरक्षण चालू आहे. सरकारी नोकऱ्या हुशारीनं संपवल्या. रेल्वेतली भरती बंद, नवरात्र कंपन्या ज्या अजून सरकारी मालकीच्या शिल्लक आहेत त्यातली भरती बंद, केंद्रामधली सरकारी नोकरी बंद, महाराष्ट्रामधली सरकारी नोकरी बंद, 40% सरकारी नोकऱ्या खाली आहेत. आणि सरकारी नोकरी बंद म्हणजे ऑटोमॅटिक रिझर्वेशन बंद. मी तुम्हाला एक गंमत म्हणून उदाहरण देतो. मी सामाजिक न्याय विभागासोबत काम करतो. नेहमी सचिवांच्या दारापुढे एक पोरगा उभा राहायचा, गोरा गुमटा, छान देशाला देखणा, स्मार्ट एकदम. मी त्याला एकदा प्रश्न विचारला, म्हटलं काय तुझी पद कोणतं आहे रे म्हटलं. तो म्हणाला सर माझी पोस्टच नाही आहे, मी कंत्राटी कामगार आहे. म्हणजे तुझं एज्युकेशन काय? अमुक अमुक विषयात PhD केलेलं आहे, त्यानंतर नेट सेट केलं, अमुक केलं, प्राध्यापकी करता ज्या परीक्षा लागतात त्या सगळ्या केल्या. पर्सेंटेज सर आवश्यक आहे तेवढं आहे, 55% आसपास आहे. मी म्हटलं ठीक आहे, तुझा पगार किती आहे रे इथे? मला वाटलं 35,000 तरी सांगेल तो. मी असं ऐकलं होतं की पगार असतात खाजगीमध्ये एवढे. तो म्हणाला सर अधिकृत पगार माझा 16,000 आहे, माझ्या हातात 12,000 येतो. म्हणजे सरकार कंत्राटाला, कंत्राट ज्यांनी घेतलेलं आहे त्याला 16,000 देतं, माझ्या हातात 12,000 आहे. आता मी गप्प राहायला पाहिजे ना. मी आणखी विचारलं तुझं वय काय? 29. लग्न झालं का रे? खिन्न मनाने त्याला मग प्रश्न विचारला त्यांनी मला उलटा, सर मुंबईमध्ये ज्याच्या हातामध्ये महिन्याला 12,000 रुपये येतात त्याच्याशी कोण पोरगी लग्न करणार? मला असं वाटलं हा पोरगा बहुधा उच्च जातीतला असावा म्हणून याला नोकरी लागली ना. मी त्याला विचारलं तो शेड्यूल कास्ट होता. शेड्यूल कास्ट असणारा पोरगा, एवढ्या डिग्र्या घेतलेल्या पोरगा, एवढा गुणी पोरगा, पण त्याला कुठेही नोकरी मिळत नाही. 12,000वर तो काम करतो मंत्रालयामध्ये. ही स्थिती जी निर्माण झाली ती या सरकारनं डेलिबरेटली निर्माण केलेली स्थिती आहे. कारण डायरेक्ट रिझर्वेशन संपवता येत नाही. पुन्हा लॅटरल एंट्री कशी सुरू केली त्याबद्दल मी आणखी विस्तारानं बोलण्याची गरज नाही. डायरेक्ट घ्यायला सुरुवात केली. IAS IPS अधिकाऱ्यांच्या ऐवजी सुद्धा या पद्धतीनं नवं प्रकरण सुरू केलं. आता मधल्या काळामध्ये जेव्हा सरकार जरा वीक झालं, आपण जरा वेगळा निर्णय दिला, त्यानंतर आता लॅटरल एंट्री बद्दलची त्यांची जाहिरात त्यांनी थांबवलेली आहे. मित्रांनो, आता हे सगळं मी तुमच्या पुढ्यामध्ये सांगितल्यानंतर तुम्ही म्हणाले सर केंद्रातलं मोदी सरकार महाराष्ट्राशी याचा काय संबंध? अरे महाराष्ट्रातलं सरकार त्यांच्याच पुढे कोण दाखवतं ना. हे शिंदेचं सरकार नाही, अजित पवारांचं सरकार नाही, हे फडणवीसांचं सरकार आहे. हे मोदींपुढे गोंडा घोळतोय. यांनी महाराष्ट्रामधले अनेक उद्योग गुजरातमध्ये जाऊ दिले. तुम्हाला त्यांची सगळ्यांची लिस्ट माहित आहे. प्रत्यक्षामध्ये तुम्हाला हेही माहित आहे की वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प असेल जो 1,54,000 कोटींचा होता, टाटा एअरबेसचा नागपूरचा प्रकल्प आहे 21,935 कोटींचा. इथपासून अनेक प्रकल्प गेलेले आहेत. हिरे व्यापार मुंबईमधला सगळ्यात मोठा होता, तो सुरतला हरवलेला आहे. एकूण या पद्धतीचे 17 मोठे प्रकल्प बाहेरच्या प्रांतांमध्ये हलवले या मोदींनी. आणि महाराष्ट्र सरकार पाहत बसलं नव्हे, त्यांनी सपोर्ट केला. त्यांच्या सपोर्ट शिवाय घडू शकलं नसतं. असं हे जे महाराष्ट्र सरकार आहे. पण हे सरकार आलं कसं? तुम्हाला सगळ्यांना नीट माहित आहे, मी फक्त आठवण करून देतो. 21 जूनला रात्री केव्हा तरी हे लोक निघाले
मुंबईत ना पहिल्यांदा गेले सुरतेला, तिथून गेले गुवाहाटीला, तिथून आले गोव्यामध्ये आणि 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे जे लोक गेले त्यामध्ये माझा एक मित्र होता, चळवळीपासून माझा जुना मित्र आहे, मागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होता. त्यांची माझी भेट झाल्यानंतर ते भरभरून मला सांगायला लागले, कुठेतरी बरोबरीच्या माणसाशी त्यांना बोलायचं होतं, त्यांच्या सोबत कोणी माणूस नव्हता, ते एकटे आणि माझा एक सहकारी मी. आणि ते भरभरून मला सांगायला लागले, मानव सर आपल्या देशात आता बिलकुल लोकशाही उरलेली नाही, फक्त हुकुमशाही आहे. म्हटलं काय झालं एवढं एकदम? मी गेलो होतो ना गुवाहाटीला, अरे गेल्या आमचे सगळ्यांचे मोबाईल काढून टाकले. रात्रंदिवस आमच्यावर पहार आहे, कोणाशी बोलायची सोय नाही, बाहेर जायची सोय नाही, हॉटेलचा प्रिमायसेस सोडताच यायचं नाही. रात्रंदिवस ते पोलीस असायचे आमच्यासोबत आणि रोज तिकडे दिल्लीवरनं आमच्याशी बोललं जायचं, टेलिकॉन्फरन्सिंग वरनं आम्हाला सांगितलं जायचं की आपलं सरकार येणार आहे, आपला मुख्यमंत्री आणि मंत्रिपद तुम्हाला मिळणार आहे आणि आपलं सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. असं कसं 2.5 वर्ष चालेल? झालं तुमचं सरकार गठन, मान्य मला, पण ते पक्षांतर बंदी कायदा आहे ना, कोर्ट निर्णय देईल ना. सर आम्ही हा प्रश्न विचारला होता, आम्हाला सांगितलं चिंता करू नका, हायकोर्ट सुप्रीम कोर्ट निर्णय आपल्या बाजूने येईल, आपलं सरकार 2.5 वर्ष चालेल. खरंच हायकोर्टाने तसा निर्णय दिला होता. साधी गोष्ट आहे, जर उपाध्यक्षांना तुम्ही मुदत वाढवून दिली, त्याच्या आधी निर्णय घ्यायचा नाही असं म्हटलं, 16 आमदार अपात्र आहे की पात्र याचा निर्णय घ्यायचा नाही असं म्हटलं, तर त्याच्या आधी कोणीच काही दुसरा निर्णय घेता कामा नये ना. पण मधल्या काळामध्ये राज्यपालांनी डायरेक्ट एकनाथ शिंदेना शपथ देऊन टाकली. हायकोर्टाने हस्तक्षेप केला नाही की आपणच दिलेल्या आदेशाच्या विरुद्ध वागताय काय, कारण सगळं साठं होतं, आधीच ठरलेलं होतं. मिळालं तरी आता सुप्रीम कोर्टात जाईल ना. तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये केस जायची होती, तेव्हा काळातली गोष्ट. नुकतेच ते परत आल्यानंतर 7-8 दिवसानंतर माझी त्यांची भेट झाली. ते म्हणाले, सर चिंता करू नका, सुप्रीम कोर्टात सुद्धा असाच निर्णय येईल की आमचं सरकार 2.5 वर्ष चालेल. असीम सरोदे माझे मित्र, बाळ सरोदे यांचा मुलगा आहे, ते मला खात्रीने सांगत होते, श्याम काका बिलकुल नाही, सीजीआय इतके चांगले आहे की त्याचा निर्णय देखील सरकार बरखास्त करते. मी त्यांना वारंवार सांगत होतो, बाबा रे माझी माहिती आहे, हॉर्सेस माउथ मी ऐकलेलं आहे की हे सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. आणि खरंच तसा निर्णय आला. एकनाथ शिंदेना राज्यपालांनी शपथ दिली ती असंवैधानिक, शिंदेने जो प्रतोद नेमला तो असंवैधानिक, म्हणजे निर्माण झालेलं सरकार असंवैधानिक आणि सरकार मात्र 2.5 वर्ष चालू आहे. 8 लाख कोटींचं कर्ज करून ठेवलेलं आहे या सरकारनं महाराष्ट्रावर. कधीच एवढं कर्ज महाराष्ट्रावर आजपर्यंत झालेलं नव्हतं. अनेक पटीनं कर्ज वाढवून ठेवलेलं आहे. नुसती पैशांची उधळण सुरू आहे. पुढे मी त्यांना विचारलं, म्हटलं हो, म्हटलं ते तुमच्यापैकी 5-6 लोकांवर म्हटलं तो ईडीचा प्रकार होता ना, म्हणून गेले होते शिंदेपासून सगळे. सर तुम्हाला पत्रकारांना अर्धवट माहिती असते, 5-6 लोक नाही, 40 लोकांचे कागदपत्र तयार होते. 40 लोकांना कागदपत्र दाखवून सांगितलं आमच्यासोबत येता तर 50 खोकी, 60 खोकी, 20 खोकी, वेगवेगळे आकडे आहेत म्हणून त्याबद्दल मी खात्रीने नाही बोलू शकत. पण खोकी और मंत्रीपद, ज्याला मंत्रीपद त्याला खोकी नाही मिळणार, बाकी त्यांना खोकी मिळतील, अशी सरळ सरळ अट ठेवली. म्हणून 40 लोक तिकडे जाऊन पोहोचले. 40 लोकांवर ईडीचा धाक होता. हे ईडीचं सरकार आहे. त्यानंतर आमचे, ज्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे, ज्यांच्यासोबत मी खूप काम केलेले, ते अजितदादा पवार पण गेले. ते जाणार आहे, आधी कोण लागलेलीच होती. ते गेले, त्यांना डायरेक्ट खोके नाही दिले. तिथे दुसरी आयडिया, जे आमदार अजितदादांसोबत गेले त्या सगळ्यांना 200, 400, 500, 1000 रुपयाचे प्रकल्प आणि डायरेक्ट सांगितलं जात असे, हो बाकी एरवी तुम्ही 10% घेता, आता घ्या ना, पाहिजे तेवढे घ्या, 40% घ्या, 50% घ्या, निवडणुकीचा पैसा काढा सगळा. हे उघडपणे या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. हे महाराष्ट्रातलं संविधानिक सरकार नाही, असंवैधानिक, इलिगल, बेकायदेशीर सरकार आहे, जे गेले 2.5 वर्ष तुमच्या माझ्यावर राज्य करत आहे. या सरकारमध्ये खोके घेऊन निर्माण झालेलं हे सरकार आहे, दिस वे ऑर दॅट वे. आता मला सांगा की आपल्याला राज्यघटनेनं अधिकार दिला आपलं सरकार निवडण्याचं,
आपण मत देऊन जे सरकार निवडून आणले, कोणता तरी एखादा भांडवलदार काही 1000 कोटी रुपये खर्च करतो, 50-50 कोटींमध्ये माणसांना विकत घेतो, स्वतःचं सरकार बनवतो, स्वतःच्या फायद्याकरता वापरतो. लोकशाही कुठे उरलेली आहे? म्हणजे महाराष्ट्राचं हे जे असंवैधानिक सरकार चालू आहे त्यांनी केवळ संविधानच बुडीत खात्यात घातलं असं नव्हे, तर लोकशाही संपूर्ण पायदळी उडवलेलं हे सरकार आहे, हे आपण कधीच विसरता कामा नये. ईडीच्या प्रतापांबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी फक्त 2च उदाहरणं तुमच्या समोर घेणार आहे. इकडे आपचे मुख्यमंत्री केजरीवालांपासून काय झालं तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. आमचे पत्रकार मित्र संजय राऊत एका नातेवाईकाकडनं 25 लाख रुपये घेतले, कायदेशीर बँकेतनं घेतले. काही महिन्यानंतर बँकेतनं 25 लाख रुपये परत दिले. सगळा वाईट व्यवहार आहे, बँकेच्या थ्रू झालेला व्यवहार आहे. आणि तरीही त्यांना ईडी मध्ये आत टाकण्यात आलं. 100 दिवस करावे लागले. कोर्टाने झापलं की काहीच पुरावा नसताना तुम्ही यांना ठेवता कसं? आणि ती हिम्मतबाज बाई होत्या निकाल देणाऱ्या, त्यांनी निकाल दिला आणि यामुळे यांना लवकर जमानत मिळाली. माझे दुसरे मित्र एक माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख, आम्ही एका कार्यक्रमामध्ये एकत्र होतो. त्यावेळेस मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन केलं. ते म्हणलं तुमच्या मर्दपणाला सलाम, तुम्ही झुकला नाहीत बीजेपी पुढे, बीजेपी मध्ये गेला नाहीत, ईडीच्या धाकाला घाबरला नाही, शरद पवारांना सोडलं नाही, राष्ट्रवादी सोडली नाही, त्याबद्दल तुमच्या मर्दपणाला सलाम, तुमचं जाहीर अभिनंदन. कारण जेल काय असतं मला माहिती आहे. मी 10 महिने जेलमध्ये काढले, तुम्ही 14 महिने जेलमध्ये काढलेले आहात. त्यावेळेस मला वस्तुस्थिती माहीत नव्हती. ज्यावेळेस मला वस्तुस्थिती कळली तेव्हा मी आतून बाहेरून हादरून गेलो. अनिल देशमुखांनी मला सांगितलं, एक दिवस त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीसांचा माणूस आला. मोबाईलवरनं देवेंद्र त्यांच्याशी बोलले की मी तुमच्याकडे 4 ऍफिडेव्हिट पाठवलेले आहेत. मुंबई पोलीस कमिशनरनी तुमच्या विरुद्ध ऍफिडेव्हिट दिलेला आहे की महिन्याला पैसे गोळा करायला सांगितलं गृहमंत्र्यांनी आणि त्यामुळे तुम्हाला ईडी मध्ये आतमध्ये जावं लागणार आहे. जर तुम्ही या 4 ऍफिडेव्हिट वर सही करून दिली, हे ऍफिडेव्हिट करून दिले, तर तुम्हाला ईडी पासून मी वाचवेन. पहिलं ऍफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी आपल्या मातोश्री बंगल्यावर बोलावलं अनिल देशमुखांना आणि त्या ठिकाणी त्यांनी एवढे कोटी रुपये दर महिन्याला गोळा करायला सांगितले. दुसरं ऍफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे जे कॅबिनेट मंत्री त्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला, तिला ढकलून दिलं आणि तिचा खून केला. नव्या कायद्यानुसार एखाद्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणं म्हणजे इट्सेल्फ बलात्कार होणं आहे, असा नवा कायदा झालेला आहे. म्हणजे आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला. हे दुसरं ऍफिडेव्हिट. ते दुसऱ्या ऍफिडेव्हिट बद्दल मी ऐकत असताना आतून बाहेरून हादरून गेलो. माणसं एवढी खालची पातळी गाठू शकतात. तिसरं ऍफिडेव्हिट अनिल परब यांचे अवैध धंदे आहेत. आणि चौथं ऍफिडेव्हिट अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे महाराष्ट्राचे, यांनी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बोलावून घेतलं आणि तिथे पार्थ घर होते, पार्थ म्हणजे त्यांचा मुलगा, आणि या दोघांनी मला म्हणजे अनिल देशमुखांना सांगितलं की गुटखेवाल्यांकडनं आणि दारूवाल्यांकडनं एवढे पैसे गोळा करा. अनिल देशमुखांनी खूप विचार केला, नाही असं उत्तर पाठवलं. त्यानंतर पुन्हा माणूस आला, पुन्हा देवेंद्र फडणवीस त्या माणसाच्या मोबाईलवर बोलले, ठीक आहे अजितदादांच्या विरुद्ध तुम्हाला नसेल काही करायचं सोडून द्या, तुमच्या पक्षाचे आहेत, बाकी 3 ऍफिडेव्हिट मात्र तुम्हाला द्यावे लागतील. अनिल देशमुखांनी खूप विचार केला. त्यांच्या पुढ्यामध्ये हा प्रश्न होता, मला अटक झाली, मी जेलमध्ये गेलो, माझी प्रतिमा काय होईल, आजपर्यंत एक डाग लागलेला नाही, भ्रष्टाचारी म्हणून अख्खं जग मला ओळखेल. बरं मी जर ऍफिडेव्हिट करून दिले तर उद्धव ठाकरे जेलमध्ये, आदित्य ठाकरे इतक्या घाणेरड्या आरोपाखाली, खुनाच्या आणि बलात्काराच्या आरोपाखाली जेलमध्ये, त्यानंतर अनिल परब जेलमध्ये, यांना कसं निरपराध लोकांना आपण फसवायचं. आणि शेवटी त्यांनी मोठ्या हिमतीनं, आत्महत्येपर्यंत ते गेले होते, पण मोठ्या हिमतीनं त्यांनी नकार कळवला. नकार कळवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ईडी आणि सीबीआयच्या धाडी सुरू झाल्या आणि त्यांना 14 महिने जेलमध्ये काढावे लागले. असं हे हलकटाचं सरकार आहे. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन पोहोचलेलं हे सरकार आहे. असं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जिवंत ठेवता कामा नये. ते संपवण्याचा अधिकार आपल्या जवळ आहे.
लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं कौल दिलेला आहे. त्याही पेक्षा मोठा कौल आता देण्याची गरज आहे. कारण खऱ्या अर्थानं राज्यघटना मोडीत काढणं, लोकशाहीची पूर्णतः थट्टा करणं, त्याची पायमल्ली करणं, लोकशाहीमधले आमदार विकत घेणं, ईडीच्या धाकाखाली खोटं नाटक करून त्यांना स्वतःच्या बाजूने करून घेणं आणि या पद्धतीनं सत्ता बदल करणं अत्यंत असंवैधानिक आणि गैरकृत्य या सरकारचं आहे. आणि हे असंवैधानिक आणि बेकायदेशीर सरकारतून सुरू आहे. दुसरं पैशाची उधळपट्टी करतात. तुमच्या मनामध्ये आता प्रश्न येईल, ठीक आहे बाबा, बीजेपीला आपण घालवलं पाहिजे दोन कारणांकरता. एक त्यांनी राज्यघटना मोडीत काढली, लोकशाही मोडीत काढली, आणि दुसरं सांप्रदायिक वातावरण देशभर निर्माण केलं. हिंदू मुस्लिम द्वेष, जाती जातींमध्ये द्वेष या पद्धतीचं वातावरण तयार केलं, म्हणून यांना आपण हकललं पाहिजे. मग कुणाला आणलं पाहिजे? मी माझ्या आयुष्यामध्ये कोणतंही काम अविचाराने करत नाही. गेले 2.5-3 वर्षांपासून, जेव्हापासून या देशाची अत्यंत वाईट अवस्था होते हे लक्षात आलं, तेव्हापासून मी सारखा वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचा भेटतो आहे. राहुल गांधी यांच्यासोबत 28 मिनिटं चर्चा झाली. त्याआधी त्यांची अनेक भाषणं सातत्याने ऐकतच होतो, त्यामुळे मला काही गोष्टींची खात्री होतीच. खरगेंशी विस्तारानं चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या सगळ्याच पुढाऱ्यांची किमान 2 चर्चा झाली. मी खात्री करून घेतली की तुम्ही तरी बरोबर वागणार आहात का, की तुम्ही यांच्याच लाईनीत जाणार आहात. शरद पवारांशी याबद्दल वारंवार चर्चा होत गेलेली आहे. उद्धव ठाकरेंशी वारंवार चर्चा होत गेलेली आहे. आता शेवटची भेट आता काही दिवसांपूर्वी जेव्हा मी उद्धव ठाकरेंची घेतली, त्यावेळेस मी त्यांना असा प्रश्न विचारला की त्यांनी मला हकलून नाही दिलं, हा त्यांचा मोठेपणा, एवढे ते सभ्य असल्यामुळे त्या पद्धतीने ते वागले. काय प्रश्न मी विचारला मला माहित आहे, तरी मी तुम्हाला विचारतो. आपल्या राज्यघटनेची जी प्रिएम्बल आहे, ज्यामध्ये ही 4 मूल्य सांगितलेली आहे, ही 4 मूल्य तुम्हाला मान्य आहेत का, आणि ती आपल्या शासनाच्या माध्यमातून अंमलात आणण्यासाठी तुम्ही कटिबद्ध असणार आहात का? त्यावर ते म्हणाले, मानव काय प्रश्न तुम्ही विचारलात? अर्थात आहे, तुमच्या मनात डाऊटच कसा आहे? कारण अनेक लोक मला बोलून दाखवायचे की ठीक आहे, शरद पवारांबद्दल जागा नाहीये तुम्हाला, काही काँग्रेसबद्दल नाहीये, कारण राहुल गांधींनी त्या पद्धतीची खात्री दिलेली आहे. पण उद्धव ठाकरेंचं काय सांगतात? ते हिंदुत्व करतात नाही. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व 2005 पासून माझी त्यांची चर्चा आहे, कायद्याच्या निमित्तानं होते आहे. माझ्या लक्षात आलं की हा माणूस फार वेगळा आहे. उद्धव ठाकरे आपल्या आजोबांच्या विचारांना खूप मानतात, आणि म्हणूनच त्यांनी कायद्याला बिनशर्त केवळ पाठिंबा दिला नाही, तर कायद्याच्या मागे सपोर्ट उभा केला होता, जादूटोणाविरोधी कायद्याच्या मागे. ते असं म्हणतात की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. या वाक्याचा नेमका अर्थ काय होतो? आमचं हिंदुत्व ब्राह्मणी श्रेष्ठत्व मानणारं हिंदुत्व नाही, चातुर्वर्ण्य मानणारं हिंदुत्व नाही, शेंडी आणि जानव्याला आम्ही प्राधान्य देत नाही, हा याचा नेमका अर्थ होतो. दुसरं त्यांचं वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे. ते म्हणतात की आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आहे, झोपड्यात जाळणारं आणि घर जाळणारं नाही. याचा नेमका अर्थ होतो की आमचं हिंदुत्व सांप्रदायिक नाही, हिंदू मुसलमानांमध्ये द्वेष पेटवणारं नाही, जाती जातींमध्ये द्वेष पेटवणारं नाही, हिंदूंची प्रगती करणारं आमचं हिंदुत्व आहे, आणि सगळ्यांची घरं चालावी, इतरांची घरं न जाळता आपलीही घरं उत्तम पद्धतीनं चालावी, अशा पद्धतीनं विचार करणारे आम्ही लोक आहोत. म्हणजे आम्ही सांप्रदायिक मुळीच नाही, असं ते आश्वासन सगळ्यांना देत आहे. शरद पवारांविषयी तर कोणी डाऊटच घ्यायला जागा नको. शरद पवारांनी अतिशय मोठी किंमत बाबासाहेबांकरता मोजलेली आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देताना तो संघर्ष जो होता तो मराठे वर्सेस दलित असा होता. शरद पवार मराठ्यांचे पुढारी मानले जात होते, आणि तरीही मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. त्याचे इतके परिणाम त्यांना भोगावे लागले, त्यांचं सरकार कोसळलं, आणि एका लिमिटपेक्षा त्यांना जास्त आमदार निवडून आणता येत नाही. अजूनही मराठ्यांना अजूनही जिंकता आलेलं नाहीये पूर्णपणे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी तर किंमत मोठी मोजलेलीच आहे विचारांकरता. आणि राहुल गांधी पूर्णतः याबाबत अतिशय कटिबद्ध आहे. घटनेमधल्या 4ही मूल्यांबद्दल ते आग्रही आहेत. ही जेव्हा मला खात्री पटते, तेव्हा मी जाहीररित्या लोकसभेच्या काळातही आवाहन करत होतो
की या बीजेपीला तुम्ही निवडून देऊ नका, बीजेपीच्या ऐवजी तुम्ही इंडिया आघाडीला निवडून द्या. महाराष्ट्रामध्ये यालाच आपण महाविकास आघाडी असं म्हणतो. आणि म्हणून मी जाहीररित्या तुम्हाला आवाहन करतो आहे की या महाविकास आघाडीला आपल्याला निवडून आणायचं आहे. आता मित्रांनो, कोणकोणत्या गोष्टींबाबत आपण आग्रही राहिलो पाहिजे. सगळ्यात पहिले माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल तर शेतकऱ्यांचा. शेवटी मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. माझा कृषी अर्थशास्त्राचा अतिशय सखोल अभ्यास आहे. युट्यूब चॅनल मी चालवतो. तुम्ही जर श्याम मानव चॅनलवर गेलात तर त्या ठिकाणी अर्थशास्त्र या विषयावरचे काही तुम्हाला व्हिडिओ सापडतील. अवश्य आपण ते ऐका. या देशामधल्या शेतकऱ्याची ही अवस्था काय. 1980 साली मी लेख लिहिला होता. शरद पवार, भीमा दांडेकर, शरद जोशी यासारख्या सगळ्या मोठ्यांच्या मुलाखती घेऊन की जर याच पद्धतीने आपली अर्थव्यवस्था चालू राहिली तर या देशामधला आणि महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस करत जाईल. तो दिवसेंदिवस कर्जबाजारी होत जाईल. त्यावेळेस कोणतीही आत्महत्येची चर्चा नव्हती. माझे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर म्हणाले होते की एवढं बोल्ड स्टेटमेंट तू कसं करतो. म्हटलं माझं अर्थशास्त्र हेच सांगतं, दुसरं काही सांगत नाही. आणि त्यांनी ते कायम ठेवलं. ते छापून आलं. त्यावर किर्लोस्कर मधला हा लेख आहे, विशेषांक होता त्याबद्दल. मित्रांनो, आज जर शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा असेल तर एकच पर्याय, बाकी सगळे पर्याय खोटे, कर्जमाफी वगैरे खोटं, सगळं खोटं. शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादित मालाला उत्पादन मूल्यानुसार भाव मिळणं हा एक मात्र पर्याय आहे. आणि त्याबाबत राहुल गांधींनी कमिटमेंट दिलेलं आहे. मी राहुल गांधींच्या कमिटमेंटला महत्व का देतो, कारण ते अर्थशास्त्राचे अतिशय उत्तम विद्यार्थी आहेत. त्यांना अर्थशास्त्र उत्तम कळतं. मोदींसारखं नाहीये त्यांचं. तोच विषय त्यांचा अभ्यासाचा राहिलेला आहे. त्याशिवाय मोठमोठ्या विद्वानांशी ते चर्चा करत असतात. शेतमालाला उत्पादन मूल्यानुसार स्वामीनाथन आयोगानुसार 1.5 भाव देणं याचा नेमका अर्थ अर्थव्यवस्थेवर काय होईल हे त्यांना कळतं. आणि तरीही ते जाहीररित्या आश्वासन देतात. आणि हे आश्वासन केवळ राहुल गांधींचं किंवा काँग्रेसचं न्यायपत्र म्हणजे जाहीरनाम्यामधलं नाही, तर हे इंडिया आघाडीचं आश्वासन आहे. आणि त्याकरता महाराष्ट्र सरकार सुद्धा कटिबद्ध आहे. उद्धव ठाकरे कटिबद्ध आहे आणि काँग्रेसचं सरकार तर आहेच आहे. याचा अर्थ नेमकं काय होतो. ठीक आहे, एमएसपीचा कायदा महाराष्ट्र सरकार करू शकणार नाही, पण किमान एमएसपी ठरवून ती किंमत शेतकऱ्यांना मिळेल या पद्धतीची योजना महाराष्ट्र सरकार आखू शकते. त्यानंतर मित्रांनो, स्वतः सरकारी नोकर भरती 40% रिकामी आहे. ऑलरेडी काँग्रेसने आश्वासन दिलं. महाविकास आघाडीचं हे आश्वासन आहे की आम्ही सगळी सरकारी नोकर भरती करू. शिक्षकांची नोकर भरती करू. शिक्षकांची नोकर भरती करू. ते कॉन्ट्रॅक्टवालं प्रकरण नाही, नोकर म्हणून त्यांना भरती करू. एवढेच नव्हे तर ग्रामीण रोजगार, छोटे मोठे उद्योग आम्ही उभे करू. या पद्धतीची अनेक आश्वासनं ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे. त्यांच्या एकत्रित जाहीरनाम्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिफ्लेक्ट होतील. आता आपण 2 मुद्द्यांबद्दल बोलणार आहोत आणि आपण बरोबर मी सांगितलेल्या वेळेवर आपण थांबणार आहोत. पहिला मुद्दा आहे लाडकी बहीण योजना. सध्या आपल्यापैकी अनेक स्त्रियांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये 3 महिन्याचे येऊन पोचले असतील. काही लोकांच्या खात्यामध्ये 3,000 पोचले असतील. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करत असताना त्यांनी मला प्रश्न विचारला, आधीच महाराष्ट्र सरकार 8 कोटी कर्जामध्ये आहे, कर्ज वाढणार नाही काय. आता माझी नेहमीच त्यांच्यासोबत जी चर्चा झाली ती तासभर झालेली आहे. म्हटलं थोडासा वेळ घेऊन तुम्हाला आता काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. मोदी सरकारने 16 लाख कोटींचं कर्ज या भांडवलदारांचं माफ केलं. 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलं. प्रत्यक्षात त्याचं व्याज मिळून होतं ते 25 लाख कोटी. आणि आता पुढचं जे कर्ज माफ होणार आहे ते 50 लाख कोटीपर्यंत जाणार आहे, कारण तेवढा एनपीए निर्माण झालेला आहे. हे जे 16 लाख कोटी ऑलरेडी माफ केलं त्यातनं 1% रोजगार, 1% सोडा, 1 माणसाचा रोजगार वाढत नाही. सरकारचे पैसे ते बर्बाद झालेले आहेत. शेवटी हे जनतेचे पैसे आहेत. बँकांमधले बुडलेले पैसे ते सरकारलाच भरून द्यावे लागणार आहे. पण जर स्त्रियांना आपण पैसे दिले, ह्या ज्या स्त्रिया आहेत, या निकषामध्ये बसणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यापैकी 40% स्त्रिया या मजुरी करत नाही, केवळ त्या गृहिणी असतात.
मजुरी करणाऱ्या स्त्रियांना कदाचित ही 5-6 दिवसाची मजुरी असल्यामुळे तेवढं वाटणार नाही, पण ज्या स्त्रियांना एक पैसा नसतो, नेहमी आपल्या पतीपुढे हात पसरावा लागतो, त्या स्त्रियांना दर महिन्याला जे 1,500 मिळणार आहे हे त्यांच्याकरता फार मोठी गोष्ट आहे, सन्मानाची गोष्ट आहे, हे आपण विसरता कामा नये. बरं, या पैशाचं त्या काय करणार आहेत? या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत यापैकी 98% स्त्रिया, 99% स्त्रिया काही दारू पिणार नाही, जुवा खेळणार नाहीयेत. या स्त्रिया या पैशाचं काय करतील? आपल्या संसारावर खर्च करतील. 2 भाज्या अधिक चांगल्या विकत घेतील, दही दूध अधिक चांगलं विकत घेतील, 2-4 कपडे विकत घेतील, घरामध्ये लागणाऱ्या आवश्यक गरजा लागणाऱ्या वस्तू निर्मिती घेतील आणि त्या काही अमेझॉनवरनं बोलावणार नाही, आजूबाजूच्या दुकानांमधनं घेतील. ज्यावेळेस अर्थव्यवस्था स्टॅग्नंट झालेली असते, पूर्णतः मंद झालेली असते, त्यावेळेस लोकांची क्रयशक्ती वाढवून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न सरकार करत असतं. त्यामधलाच हा एक मुद्दा आहे. या स्त्रियांच्या हातामध्ये जो पैसा येईल ते इन्व्हेस्टमेंट ठरेल, त्यातून छोटे मोठे उद्योग वाढतील, अनेकांना रोजगार मिळेल. रोजगार आज पूर्णतः थांबलेला आहे, त्याचा रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे आपण या गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे. हा अर्थव्यवस्थेतला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, जे मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. त्यामुळे या योजनेला आपण बिलकुल विरोध करायचा नाही, उलट त्याचं स्वागत करायचं. फार चांगली योजना आहे. आपण समजावून काय सांगायचं? मी तुम्हाला सगळ्यांना दूत मानतो. तुम्ही सगळ्यांनी समजावून काय सांगायचं आहे? बाबा, हे तुमचे जे आत्ताचे भाऊ आहे, जे तुमच्या दर महिन्याला 1.5 लाख रुपये टाकता आहेत, ते अत्यंत उद्दाम आहे. त्यामध्ये एक शिंदे नावाचे गृहस्थ आहेत, महेश शिंदे आमदार. त्यांनी डायरेक्ट धमकी दिली, तुम्हाला पैसे देत आहेत, पण निवडणुका झाल्यानंतर मी सगळ्यांच्या याद्या तपासणार आहे, ज्यांनी ज्यांनी मतं दिली नाही त्यांची कापणार आहे. त्याच्या बापाचा पैसा आहे का? अरे, सरकारचा पैसा आहे. सरकारने जनतेचा पैसा जनतेला दिलेला आहे. तू कोण मध्ये येणार आहे? दुसरे आमचे अमरावतीचे रवी राणा, हे दुसरे दम भाऊ, त्यांनी डायरेक्ट धमकी दिली, पैसे परत घेईन. आपल्या बापाचाच पैसा आहे जरूर. तर आपण या बहिणींना सांगायला पाहिजे की तुम्ही आम्हाला अतिशय लाडके आहात. महाविकास आघाडीच्या प्रत्येक सदस्यांना, ज्याला ज्याला असं वाटतं की या देशामध्ये लोकशाही टिकावी आणि राज्यघटना टिकावी, त्यांना अतिशय आत्मविश्वासानं आजूबाजूच्या लोकांना समजावून सांगितलं पाहिजे की या लाडक्या बहिणी पुढच्या सरकारमध्ये अधिक लाडक्या होणार आहेत. ऑलरेडी पृथ्वीराज चव्हाणांनी मला सांगितलं की आम्ही 2 लाख रुपयाचा विचार करतो आहोत आणि आपले विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे वडेट्टीवार यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलं की आम्ही 3,000 रुपये दर महिन्याला आम्ही देणार. त्याचं कारण काँग्रेसने आपल्या न्यायपत्रामध्ये लोकशाही, आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच या पद्धतीचं अभिवचन दिलेलं आहे. महालक्ष्मी योजनेखाली 1 लाख रुपये प्रत्येकाला देण्याचं, प्रत्येक स्त्रीला देण्याचं. बरं, ऑलरेडी काँग्रेसच्या राज्यामध्ये हे सुरू आहे. कर्नाटकमध्ये या महालक्ष्मी योजनेखाली अशा स्त्रियांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2,000 रुपये दिले जातात आणि तेलंगणामध्ये 2,500 रुपये ऑलरेडी दिले जातात आणि काँग्रेस सरकारमध्ये राहुल गांधी जे अभिवचन देतात ते अंमलात आणतात, हे ऑलरेडी त्यांनी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आपण अतिशय छातीटोकपणे या बहिणींना सांगितलं पाहिजे की तुम्ही काळजी करू नका, याकरता तुम्ही यांना मत देण्याची गरज नाही. हे जे तुमचे उद्दाम आणि उधळपट्टी करणारे भाऊ आहेत त्यांना घरी पाठवा, सभ्य भावांना जरा निवडून द्या, त्यांचे तुम्ही अधिक लाडक्या बहिणी आहात, तुम्हाला अधिक पैसे मिळतील, असं तुम्ही छातीठोकपणे सांगू शकता. आता मित्रांनो, दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की राहुल गांधींनी रिझर्वेशन बंद केले. त्यांनी जाहीररित्या असं म्हटलं अमेरिकेमध्ये की आम्ही रिझर्वेशन बंद करून टाकू. त्याकरता ठिकठिकाणी बीजेपी आंदोलन करत आहे. यातलं सत्य काय आहे? राहुल गांधी खरंच असं बोलले का? एक गायकवाड नावाचे माणसं, त्यांनी असं सांगितलं की राहुल गांधीला काय करा, त्यांची जीभ छाटून आणा, त्याला आम्ही 11 लाख रुपये देऊ. काय विद्वान गृहस्थ शिंदेंनी पाळलेले आहेत पहा. दुसरे गृहस्थ आहे, त्यांचं नाव आहे डॉक्टर अनिल बोंडे. ते असं म्हणाले की त्यांची जीभ छाटण्याची गरज नाही, त्यांची जीभ जाळली पाहिजे. पण आता राहुल गांधीची जीभ जाळली पाहिजे असं बोलता बोलता ते आमच्या दोघांवर घसरले. ते ज्ञानेश महाराव आणि श्याम मानव यांची पण जीभ जाळली पाहिजे. त्यानंतर आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मग आपले देवेंद्र फडणवीस. आता मी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंपासून सुरुवात करतो.
ते जेव्हा बोलतात वगैरे त्यावेळेस असं वाटतं की शाळेत कधी गेलेले नसतील. म्हणून मी मुद्दाम जरा पाहिलं यांना कोणती डिग्री आहे. विकिपीडियामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये लिहिलंय की यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन सायन्स मध्ये केलं, पण कुठे काही लिहिलेलं नाही. आणि पहिल्या वर्गानंतर सोडलं, म्हणजे एमएससी पार्ट 1 पासून सोडलं की बीएससी पार्ट 1 पासून सोडलं हे क्लिअर नाही. पण हा माणूस बीएससी पार्ट 1 पर्यंत आणि एमएससी पार्ट 1 पर्यंत गेलाच कसा, असा मला प्रश्न पडतो आहे. कारण आपल्या इथे किमान बावनकुळे ज्या वयामध्ये येतात त्या वयामध्ये सायन्स इंग्रजीमध्येच शिकावं लागतं, म्हणजे मामूली इंग्रजी आलं पाहिजे. राहुल गांधी अमेरिकेमध्ये काय बोलले? जॉर्ज टाउन या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारला. एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की भारतामधले रिझर्वेशन केव्हा संपणार. त्यावर राहुल गांधी असं म्हणाले, मी आधी इंग्रजीत वाचतो, वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन only when India becomes a fair place. We should think of scrapping reservations. आपण त्याच वेळेस विचार करू शकतो ज्यावेळेस आपण रिझर्वेशन थांबवू शकतो, केव्हा? ओनली वेन, जेव्हा इंडिया फेअर प्लेस बनेल तेव्हा. पुढचं त्यांचं वाक्य आहे, अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाऊ. सध्या इंडिया ही फेअर प्लेस नाहीये, त्यामुळे आपल्याला रिझर्वेशन स्क्रॅप करता येत नाही, रिझर्वेशन थांबवता येत नाही, हे स्पष्ट शब्दात ते बोलतात. आता त्यांचं इंग्रजी अतिशय उत्तम आहे, त्यामुळे त्यांनी ते उत्तम इंग्रजी वापरलं. आता बावनकुळेला फेअर प्लेस याचा अर्थ कळत नाही. मला वाटतं बावनकुळेच्या घरातल्या कोणी ना कोणी कॉन्व्हेंटमध्ये जात असेल, तर ती कॉन्व्हेंटमध्ये शिकवणारी जी बाई आहे तिला बोलवावं, तिला विचारावं या वाक्याचा नेमका अर्थ काय होतो. या वाक्याचा नेमका अर्थ होतो की अजून भारतामध्ये फेअर प्लेस याचा अर्थ तुम्ही जरी आता गुगलमध्ये शोधलं तरी तुम्हाला सापडेल समान संधी, सगळ्यांना समान संधी. जोपर्यंत भारतामध्ये सगळ्यांना, दलितांना, शेड्यूल कास्टला, शेड्यूल ट्राईबला, ओबीसींना, ब्राह्मणांना, सगळ्यांना समान संधी अशी अवस्था निर्माण होत नाही, तोपर्यंत आपल्याला रिझर्वेशन थांबवता येणार नाही. आणि अजून भारतामध्ये ती परिस्थिती निर्माण झाली नाही, म्हणून आपल्याला रिझर्वेशन थांबवता येत नाही, असं निसंदिग्ध शब्दामध्ये राहुल गांधी बोललेले आहे. त्यामुळे बावनकुळेंना मी जाहीररित्या आवाहन करतोय की बावनकुळेजी जरा तुमच्या मुलांच्या, नातवांच्या कोणत्या तरी मिसला बोलावून घ्या, त्यांच्याकडनं हे इंग्रजी समजून घ्या, नाही तर काही दिवस जरा इंग्रजीची ट्युशन लावा. कारण तुम्ही बोलता त्याच्यावरनं तसं वाटतं तुम्हाला काही कळतं की नाही, डाऊटच येतो. दुसरे आमचे डॉक्टर अनिल बोंडे, खरं म्हणजे ते माझे चांगले मित्र आहेत, अमरावतीमध्ये मी खूप काम केलेलं आहे. ते डॉक्टर आहेत हे मला माहित आहे, तरी मी अमरावतीच्या माझ्या डॉक्टर मित्रांना फोन केला, म्हणजे यांची डिग्री कोणती आहे? कारण डॉक्टर फक्त लिहिलेलं आहे, विकिपीडियामध्ये काही डिग्री दिलेली नाहीये. ते म्हणाले ते एमडी आहे. म्हणजे आयुर्वेद एमडी आहे का? नाही नाही नाही, एमबीबीएस झाल्यानंतरची एमडी आहे. आता एमबीबीएस तर आपल्यामध्ये इंग्रजीमध्ये शिकावं लागतं, एमडी पण इंग्रजीमध्ये शिकावं लागतं. आता डॉक्टर अनिल बोंडेला इंग्रजी शिकवायचं, म्हणजे याचा अर्थ डॉक्टर अनिल बोंडेंची ही एमडीची डिग्री आपल्या मोदींसारखी तर नाही, पण मोदींच्या डिग्रीचा पत्ताच नाही. तसं तर यांचं नाही आहे की कॉपॅकीच्या पास करून झाले. यांनी पण जरा कॉन्व्हेंटच्या शिक्षिकेचं एखाद्या ट्रेनिंग लावून घ्यावं आणि नेमका फेअर प्लेस याचा अर्थ काय तो कळावा. बोलणे झाले, आता हे झाले, मी गायकवाडांबद्दल तर बोलतच नाही, कारण बोलण्याच्या लायकीचं काही नाहीच आहे त्यामध्ये. पण आमच्या देवेंद्र फडणवीसांचं काय हो, यांना विद्वान मी पण समजत होतो, अनेक लोक यांना विद्वान समजतात. मी आमच्या जादूटोणा विरोधी कायद्याला पाठिंबा मिळवताना काय आर्ग्युमेंट केलंय माहिती, त्यांना आधी कायदा नीट त्यांच्यापर्यंत पोहोचवला. त्याआधी त्यांनी बुद्ध चॅनलवर 1 तासाची मुलाखत देऊन कायद्याला विरोध केलेला होता. ही मुलाखत मी ऐकलेली होती आणि मी त्यांना म्हणालो की महाराष्ट्रामधले सगळे जेवढे सुसंस्कृत विचारवंत लोक आहेत त्यांना विश्वासच बसत नाही की देवेंद्र फडणवीसांसारखा एक बुद्धिमान माणूस या कायद्याला विरोध करू शकतो. आणि त्यांना फार आश्चर्य वाटतं, ते कळकळून असले. आणि त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं की आता कायद्याला पाठिंबा देणार. मग त्यांनी कायद्याला पाठिंबा दिला. मी त्यांना विद्वान समजत होतो आणि खरंच मला वाटतं ते आहेत, कारण 2005 पासून त्यांच्यासोबत मी कायद्यासंबंधी चर्चा करत आलेलो आहे. त्यांना कायदा उत्तम कळतो, कायद्यामधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ उत्तम कळतो.
आणि तरीही राहुल गांधींनी रिझर्वेशन बंद करू असं म्हटलंय असा ते आरोप करतात. याचा अर्थ काय? याचे दोन अर्थ होतात. विकिपीडियात मी यांच्या डिग्र्या पाहिल्या. हे LLB आहेत हे मला माहित होतं, पण यांना मॅनेजमेंट मधली पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहे हे मला माहित नव्हतं. त्यानंतर यांनी जर्मनीमध्ये जाऊन सुद्धा एक डिप्लोमा घेतलेला आहे मॅनेजमेंटच्या क्षेत्रामधला. आता जर्मनीत जाऊन शिकलेला माणूस त्याला तर इंग्रजी उत्तम येतच असावं. दुसरं मी पाहिलं या विकिपीडियामध्ये की त्यामध्ये उल्लेख आहे की पूर्वी सुरुवातीला देवेंद्र फडणवीस हे इंदिरा गांधी कॉन्व्हेंटमध्ये शिकत होते. त्यांचे वडील गंगाधरराव जेलमध्ये गेले आणि जेल नंतर त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. गंगाधरराव जेलमध्ये गेल्यानंतर यांनी ते सोडलं आणि दुसऱ्या एका गुरुकुलामध्ये प्रवेश घेतला. म्हणजे याचा अर्थ यांचं इंग्रजीचं जरा ज्ञान कच्चं राहिलेलं आहे आणि म्हणून यांना फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ कळत नाही. त्यामुळे आपण जाहीररित्या विनंती करूया की देवेंद्र फडणवीस तुम्ही एखाद्या कॉन्व्हेंट शिक्षिकेचं, कारण तुमचं शिक्षण जरा अर्धवट राहिलेलं आहे, जरा ट्युशन लावून घ्या आणि या वाक्यांचा नेमका अर्थ समजून घ्या. आता यांना हे कळलं नाही म्हणून हे असं बोलतायत असं जर आपण मानलं तर हे बुद्धिवृत्त आहे. कारण आपल्याला नाही कळलं तर इतरांकडनं समजून घेत आहे आणि कळून पण विरोध करत असतील तर यांच्यासारखे काय म्हणायचं यांना, खोटारडे दुसरे कोणीही नाही. आता मित्रांनो, राहुल गांधींनी रिझर्वेशन बद्दल नेहमीच आग्रह धरलेला आहे. उलट त्यांनी जातीगत जनगणना झाली पाहिजे याचा आग्रह धरलेला आहे. 50% हे जे रिझर्वेशनचं सिलिंग आहे ते आपण बदलवलं पाहिजे, त्याकरता घटना दुरुस्ती केली पाहिजे असा मोदींपासून सगळ्यांना त्यांनी आग्रह धरला आणि वरून धमकी दिली की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे बदलून टाकू, याचं पर्सेंटेज वाढवू आणि प्रत्येकाच्या संख्येनुसार त्याला सहभाग मिळेल सत्तेपासून सगळ्या ठिकाणी याची आम्ही काळजी घेऊ. म्हणजे राहुल गांधी अतिशय रिझर्वेशनच्या बाजूने कटिबद्ध आहे, समानतेच्या बाजूने कटिबद्ध आहे, हे आपल्यापैकी सगळ्यांना माहित आहे. आणि त्यामुळे मित्रांनो मी एवढंच म्हणेल की हे बीजेपी मधले सगळेच्या सगळे कुपर लोक आहे, कारण यांना अनपढ म्हणता येत नाही. सगळ्यांच्या डिग्र्या काही आपल्या मोदींसारख्याच आहे असंही आपल्याला म्हणता येत नाही. तर या कुपर माणसांपासून आपण थांबवलं पाहिजे स्वतः. शिवाजीचा पुतळा हे लोक बांधतात, मोदीजी उद्घाटन करतात, 8 महिन्यामध्ये तो कोसळतो. भ्रष्टाचाराचं यापेक्षा अधिक उत्तम उदाहरण दिसणार नाही. 14 मध्ये मोदी म्हणत आले होते, मैं ना खाऊंगा ना किसी को खाने दूंगा. मी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं प्रोडक्ट आहे. आयुष्यात एक पैशाचा कधी भ्रष्टाचार करत नाही, स्वतःबाबत कधी होऊ देत नाही. मला कौतुक वाटलं या गोष्टी की तुला या माणसाच्या अनेक गोष्टी आपल्याला मान्य नाही पण किमान हा भ्रष्टाचार थांबेल. प्रत्यक्षात आज काय घडलेलं आहे? प्रत्यक्षात आज काय घडले? लक्ष देऊ नका, काही झालेलं नाही. प्रत्यक्षात काय घडलेलं आहे? मोदींनी गेल्या 10 वर्षामध्ये सिद्ध केलं की मैं भी खाऊंगा, बहुत बहुत खाऊंगा, मेरे सारे दोस्तों को खिलाऊंगा, जो जो खाते हैं उनको नजदीक लेकर दोस्त बनाऊंगा और जो थोड़ा बहुत खाते हैं और मेरे साथ आते नहीं उनको जेल भेजूंगा. हे तर त्यांनी 10 वर्षाच्या आपल्या शासनामध्ये सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला जाहीररित्या आवाहन करतो आहे की हे जे सांप्रदायिक वातावरण निर्माण करणारे, माणसांमध्ये द्वेष निर्माण करणारे, मनुवादी विचारसरणीचे खुनशी लोक, भ्रष्ट लोक, हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक आणि शेटजी बज्जीचं सरकार चालवणारे लोक, या बीजेपीला आपल्याला सत्ता स्थानावरनं हकलायचं आहे. त्याच्याऐवजी संविधान मांडणारे, शेतकऱ्यांना आणि जनतेला न्याय देण्याचं आश्वासन देणारे लोकशाहीवादी लोक जे महाविकास आघाडीच्या नावाखाली आपण ओळखतो, त्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे असं जाहीररित्या आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मित्रांनो एक छोटी सूचना आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 43 वर्ष आम्ही काम करतो आहे. ते लोकसहभागामधनं काम करत आलो आहे. आम्ही सरकारकडनं किंवा फॉरेन फंडिंग कडनं पैसे घेत नाहीत. त्यामुळे तुमच्या सहभागामधनं ही चळवळ चालावी याकरता या ठिकाणी QR कोड लागलेला आहे. मागच्या बाजूला QR कोड आहे. त्या माध्यमातून कृपया चळवळीला मदत करा.
100-200 रुपयांपासून काही 1000 रुपयांपर्यंत तुम्ही पैसे पाठवू शकता. तुम्हाला जर हे कळत नसेल किंवा माहित नसेल तर फोटो काढून घ्या, घरातल्या तरुण माणसांचा उपयोग करून घ्या. श्याम मानव चैनल को आपका समर्थन देने के लिए चैनल को जरूर सब्सक्राइब करें। चैनल के नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन भी दबाएं।